हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 कर्मयोग. आणि आपण आता या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण श्लोक नंबर लास्ट टाइम आय थिंक आपण 34 पर्यंत आलो. 35. येस, 35 36 चालू. ओके. आपण घेतला नाही. 35 घ्यायचं आपल्याला. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. नाही झालं प्रभूजी. हा, ठीक आहे. 34 आपल्याला 35 आपण जस्ट वाचला होता, घेतला नाही आपण. ओके, तर आतापर्यंत तुम्हाला जर आठवत असेल, याच्यामध्ये आपला लास्टचा आपण जर ब्रेकअप बघितला चॅप्टरचा. सगळे माईक म्यूट करा बरं. हरी बोल. हरी बोल. प्रभूजी पीटी चॅप्टर वरती सांगा बरं. तिसरा अध्याय चालू आहे. तिसरा अध्यायामध्ये कितवा श्लोक आहे? 34 नंबर. 35 चालू आहे आता. ओके, तर आपण आतापर्यंत जर याचा ब्रेकअप बघितला मागच्या याच्यापासून, श्लोक नंबर 1 ते 2 आपण बघितलं होतं. संन्यास की कर्म, म्हणजे बेसिकली ज्ञान मार्ग की कर्म मार्ग. भगवंतांनी मग अर्जुनला सांगितलं की तुझ्याकरता श्रेष्ठ आहे कर्मयोगाचा मार्ग. त्यानंतर मग श्लोक नंबर 3 ते 9 आपण निष्काम कर्मयोग स्टडी केलं होतं, आणि 10 ते 16 कर्मकांड ते कर्मयोग आपण बघितलं होतं, कसा प्रवास आहे तो. आणि मग आपण त्यानंतर या चौथ्या सेक्शन वरती आहोत, श्लोक नंबर 17 ते 35 पर्यंतचा. ज्याच्यामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये आदर्श उदाहरण प्रस्तुत करून देण्याकरता आपण या जगात वावरलं पाहिजे, हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे एक भक्ताचा. ते आपण बघतोय. तर याच्यामध्ये मागच्या श्लोक नंबर 25 पर्यंत भगवंतांनी सांगितलं की कशा प्रकारे मी या जगामध्ये एक आदर्श म्हणून वावरतो, कृष्णलीलेमध्ये, रामलीलेमध्ये आणि इतर अवतारांमध्ये. त्यानंतर श्लोक नंबर 26, 27, 28 आणि 29 या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं की आसक्त व्यक्ती कसा असतो आणि अनासक्त व्यक्ती कसा असतो. तर अर्जुना, तू एक अनासक्त व्यक्तीप्रमाणे वागायचं ज्ञानामध्ये. आणि मग 30 मध्ये भगवंतांनी आणखीन इन्स्ट्रक्शन ऍड केल्या. 30, 31, 32 मध्ये त्यांनी सांगितलं की जो या प्रकारे वागत नाही तो भ्रष्ट होऊन जातो, जो माझ्या चेतनेमध्ये राहून वागत नाही राहत नाही या जगामध्ये. आणि मग नंतर 33 आणि 34 मध्ये ऍडिशनल 2 इन्स्ट्रक्शन दिलेले होते. श्लोक नंबर 33 मध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या प्रकृतीवरती बळेच निग्रह करू शकत नाही, आणि आपण विस्तारामध्ये डिस्कस केलं होतं. प्रकृतीवरती बळेच निग्रह करू शकत नाही म्हणजे प्रकृती म्हणजे बेसिकली आपला स्वभाव, सायकोफिजिकल नेचर, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, जे आपण प्रकृतीच्या 3 गुणांपासून अक्वायर केलेलं आहे ते. तर हा होता श्लोक नंबर 33 की आपण जबरदस्ती आपल्या प्राकृतिक स्वभावाला कंट्रोल करू शकत नाही. पण श्लोक नंबर 34 मध्ये भगवंतांनी सांगितलं याचा अर्थ असा नाही की मग तुम्ही त्याच्या अंडर यायचं कम्प्लिटली, राईट. त्याच्या अंडर कंट्रोल मध्ये पण येऊ नका, त्याच्यापासून काय व्हा म्हणून त्याचा मधला मार्ग सांगितला होता, आपण विस्तारामध्ये डिस्कस केलं होतं. तयोर वशम न वशम आगच्छेत, तयोर न वशम आगच्छेत
ही अस्य परिपंथीनो. परिपंथीनो म्हणजे बेसिकली विघ्न आणणारे किंवा अडथळा आणणारे, राईट. मग त्याचा मिडल पाथ आपला शोधला होता आपण, तो म्हणजे रेग्युलेटेड सेन्स ग्रॅटिफिकेशन, राईट. पण त्याला पण भगवंतांनी अजून एक सावधानीचा इशारा दिला आणि प्रबोधानी पण तात्पर्यामध्ये, की आपण अशा इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत, बरोबर. त्या नियमानुसार मनुष्याने वागावे. पण भगवंत म्हणतात मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊन दे. म्हणजे बेसिकली इव्हन रेग्युलेटेड सेन्स ग्रॅटिफिकेशनला पण आपण आसक्त होऊ नये, नियमित इंद्रिय तृप्तीला पण आपण आसक्ती होऊ नये. म्हणजे या स्टेजेस आहेत. सर्वात पहिले स्टेज असते पशु जीवनाची स्टेज, कर्मकांडावरती. त्याच्यापासून तुम्हाला उन्नत करत करत एक सभ्य मनुष्य बनवलं जातं रेग्युलेटेड जीवन जगण्याकरता, राईट. एक रेग्युलेटेड प्रमाणामध्ये आपण इंद्रिय तृप्ती केली पाहिजे जर करायचीच असेल तर. पण त्याच्यावर पुढे जाऊन भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की इव्हन रेग्युलेटेड जी इंद्रिय तृप्ती केली जाते त्याला पण आपण आसक्त होऊ नका. कारण याच्यामध्ये काय आहे, डेंजर आहे की कधी पण आपण ऑफ ट्रॅक होऊ शकतो. आणि प्रभुपादांनी ते उदाहरण दिलेलं आहे की देर आर ऍक्सिडेंट्स इव्हन ऑन द रॉयल रोड. इव्हन राजमार्गावर सुद्धा काय असतात, ऍक्सिडेंट होऊ शकतात. असं नाही की राजमार्गावरती आपण आलो म्हणजे आता ऍक्सिडेंट होणार नाही, म्हणून डोंट बी अटॅच टू इव्हन रेग्युलेटेड सेन्स ग्रॅटिफिकेशन. कारण मनाचा हा स्वभाव आहे की त्याला जिथे थोडंसं लूप होल भेटेल, थोडा चान्स भेटेल की तिथनं काहीतरी थोडं आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. बेसिकली मायाला तिथं ती एंट्री करणार ती, म्हणून प्रभुपादांच्या टायमाला प्रभुपादांनी जेव्हा एकदम सुरुवातीला जेव्हा इस्कॉन संस्था स्थापित केली तेव्हा प्रभुपाद काय करायचे, आपल्या जो टेम्पल हॉल असायचा किंवा बेसिकली टेम्पल मेन बिल्डिंग, त्याच्या बाहेर जर तुम्ही गेलात 1966च्या आसपास, तर दरवाजाला एक मोठा भांड भरलेलं असायचं गुलाबजामुनचं, गुलाबजामुनचं भांड, राईट. सिम्पली वंडरफुल. मग आता जे लोक म्हणजे काही दिवस लोक यायचे, थोडा इकडे इकडे भक्ती करायचे, सेवा करायचे आणि निघून म्हणायचे आता अभी जा रहे हम लोग. मग दरवाजावरती भांडं ठेवलेलं असायचं. मग त्या दरवाजाला भांड तकडे बघायचं, गुलाबजामुन ये तो कहीं बाहर मिलता नहीं है, इस्कॉन में मिलता है, एक खा लेता हूँ, अच्छा लग रहा है, चलो वापस जाके सेवा करता हूँ. म्हणजे एवढं अनलिमिटेड प्रभुपादांनी प्रसाद वाटला की पूर्ण भांड भरलेलं भांड असायचं. आज सुद्धा जर तुम्ही इस्कॉन मंदिरात गेला आणि तुम्हाला जर असं दरवाजाच्या एंट्रन्स वरती जर गुलाबजामुननी भरलेलं भांड असेल किती बरं वाटेल ना. जाते वक्त आते वक्त खाते रहो गुलाबजामुन. फिर कौन बोलेगा कि ऐसे मंदिर में मैं नहीं जाऊंगा, है ना. ऐसे मंदिर में तो जाऊंगा, अरे उधर गुलाब जामुन से भरा हुआ है एक बहुत बड़ा टोप भर के रखा रहता है, 1000 लीटर का टोप, उसमें से जितना चाहे गुलाब जामुन निकालते रहो खाते रहो, निकालते रहो खाते रहो. See, this is one kind of taste, higher taste, right? कि प्रसाद में शक्ति है, बट सिर्फ प्रसाद ही नहीं, प्रसाद सिर्फ प्रसाद नहीं है. ये गुलाब जामुन प्रसाद तो और भी होता है ना. महामंत्र भी प्रसाद है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ये भी तो प्रसाद है ना. सेवा ये भी प्रसाद है ना. भागवत पढ़ना ये भी प्रसाद है ना. मग काय झालं, इव्हेंच्युअली प्रभुपादांनी काही वर्षानंतर जेव्हा मुवमेंट आपली स्टेबल झाली, प्रॉपर एक काइंड ऑफ ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य असं एक स्ट्रक्चर वर्णाश्रम काइंड ऑफ सिच्युएट झालं आणि इस्कॉन एस्टॅब्लिश झालं. त्यानंतर मग प्रभुपाद म्हणायला लागले आपल्या डिसाइपल लोकांना कि सुनो, अभी आप अपना ईटिंग जो है ना वो रेगुलेट करो. ज्यादा खाने का नहीं, जितना कम हो सके उतना कम खाने का, जितना बॉडी को नीड है उतना, जितना सोना है उतना ही सोने का, और जितना रिक्रिएशन करना है उतना ही करने का, उससे ज्यादा नहीं करने का. हे लोग म्हणायला लागले कि अरे प्रभुपाद, आपने तो पहले उन दिनों में कहते थे कि जितना चाहे खा लो, ईट योर वे बैक टू गॉड हेड, खा खा के भगवत धाम जाओ. अभी आप क्यों बोल रहे हैं कि खाना रेगुलेट करो, सोना कम करो, सेवा ज्यादा करो, ज्यादा यहाँ वहां प्रजल्पा मत करो, अननेसेसरी रिक्रिएशन मत करो. आप क्यों बोल रहे हैं ऐसा? सो दिस इज द प्रिन्सिपल. सेम अगेन की स्पिरिच्युअल मास्टर त्याला माहिती असतं की कुठल्या वेळेला काय आपण डिसायपलला दिलं पाहिजे आणि कुठल्या वेळेला काय विड्रॉ केलं पाहिजे.
एक टाइमला प्रभुपादांनी नियम दिले होते ना कि ठीक है, आपको खाने की इच्छा है ना, यहाँ वहां की फालतू की चीजें मत खाओ, प्रसाद खाओ, जितना चाहे उतना खाओ। बट एक टाइम ऐसा है, प्रभुपाद बोले अभी जितना चाहे उतना नहीं, रेगुलेट करो। व्हाई? इवन अटैचमेंट टू द रेगुलेटेड सेंस एंजॉयमेंट कैन टेक वन अवे फ्रॉम डिवोशनल सर्व्हिस। म्हणजे जी आसक्ती आहे, प्रभुपाद म्हटले की देखो शुरुआत में मैं आपको कह रहा था अनलिमिटेड खाओ, तो आप लोगों ने मेरी बात मानी। अभी मैं कह रहा हूं लिमिटेड खाओ, तो अभी मेरी बात क्यों नहीं मान रहे हो? पर्सन तो मैं वही हूं ना, इसने आपको वही सेम इंस्ट्रक्शन तभी भी दिए थे और सेम इंस्ट्रक्शन मैं अभी भी दे रहा हूं। जब उस समय आपने मेरी बात मानी थी, अभी भी मानो, अगर भक्ति में आगे बढ़ना है तो। व्हाई? बिकॉज अभी अगर वही सेम टेंडेंसी से गुलाब जामुन खाएंगे आप लहान मुलं पचवू शकतात, तुम्ही पचवू शकता का? लहान मुलं 4-5 गुलाबजामुन खाऊन उड्या मारतील तिकडे, तुम्ही खाल्लं तर काय होईल माहिती का? झालं तुमचे 2-3 तास चॅन्टिंगला बसले, तर अभ्यासाला बसले, बसमध्ये बसले। आम्ही आता यात्रेला गेलो होतो तेव्हा एक मी रील काढली होती आम्ही बरसाना चाललो होतो, सगळे चांगलं एकदम हेवी ब्रेकफास्ट करून बसले गाडीमध्ये आणि सगळे एकदम एक लाईन मध्ये है ना, चॅन्टिंग करायचं होतं, सगळे 3 लाईन मध्ये होते। एक माताजी साईडला होती कोपऱ्यात, 2 प्रभूजी मस्त पैकी। मला माहिती होतं झोप येणार म्हणून मी मोबाईलवरती खेळत होतो इकडे तिकडे। म्हटलं थोडा तू मोबाईल पडले तर या इधर उधर, कारण गाडीच्या कोपऱ्यात बसलो होतो। म्हटलं इधर अगर सो गया तो नीचे गिर जाऊंगा गाडी से आपल्याला कुठलीही गोष्ट कधी रेग्युलेट केली पाहिजे याचा नियमन स्पिरिच्युअल मास्टर देतात, राईट? आणि जर आपण सावधान नसलो की इव्हेंच्युअली वी मे गो एस्ट्रे फ्रॉम डिवोशनल सर्व्हिस, राईट? म्हणून रेग्युलेशन, टाइम टेबल दिल्याने काय होतं की एक फिक्सिटी येते की ये टाइम में यही करना है। मतलब आता तुम्ही तसा टाइम ठरवलेला आहे की अभी 7-7:30 बजे क्लास करना है, तो तुमचा टाइम फिक्स झालेला आहे। तो तुमच्या मनाची पहिलेच तयारी झाली की अभी क्लास में बैठना है भाई, अभी अगले 1 घंटा यहाँ से उठ नहीं सकता मैं, माइंड प्रिपेअर होऊन जातं टाइम टेबल असलं तर, राईट? आणि हे भगवंतांना आपण एक प्रकारचं सिरियसनेस दाखवतो। आपला जपाचा टायमिंग जर फिक्स असेल मॉर्निंग, मग भगवंतांना आपण एक सिरियसनेस दाखवतो की मुझे चैंटिंग करना है। ऐसा नहीं कि चलो देखते हैं दिन भर कभी टाइम मिला तब करते हैं, ऐसा नहीं, एक टाइम फिक्स करो, उसके बाद ठीक है जपा अगर रह गया 4 माला 5 माला वो बाद में कभी भी मिलेगा टाइम तब, बट एक टाइम फिक्स होना चाहिए हमारा। बाय दॅट वी शो सिरियसनेस आणि ऍट द सेम टाइम आपण फ्लेक्झिबल पण पाहिजे। एखादी इमर्जन्सी गोष्ट आली तर आपण त्याला जीवनाचा टाइम टेबल म्हणजे कसं असतं, इट्स नॉट स्ट्रेट वॉक, कधी थोडं इकडे झुकावं लागतं, कधी थोडं इकडे झुकावं लागतं, आणि बऱ्याचदा स्ट्रेट चालायला पण संधी भेटते, तेव्हा स्ट्रेट चालत राहायचं स्टेडीली। आपला टाइम सकाळचा चॅन्टिंगचा आहे, सकाळी चॅन्टिंग करा, ऑफिसला जावा, संध्याकाळी घरी या, परत चॅन्टिंग करा, अभ्यास करा, स्टेडीली चालतं। कधी कधी इमर्जन्सी सायकल थोडी इकडे झुकते, कधी इकडे झुकते, रस्ता नेहमी स्ट्रेट इव्हन नसतो, कधी इकडे टर्न कधी तिकडे टर्न, बट जेव्हा जेव्हा स्ट्रेट चालायची संधी पडेल तेव्हा स्ट्रेट चालत राहावं, राईट? अशा प्रकारे जेव्हा ह्या श्लोकात भगवंत कंक्लूड करतात कि इस तरह से 33 मध्ये सांगितलं होतं की पूरी तरह कंट्रोल नहीं कर सकते, 34 में सांगितलं होतं, बट इसका मतलब ये नहीं कि पूरी तरह उसके अंडर कंट्रोल में आ जाओ, नहीं, बीच का मार्ग निकालो, रेगुलेटेड सेंस ग्रेटिफिकेशन। बट इवन रेगुलेटेड सेंस ग्रेटिफिकेशन भी डेंजरस है अगर आप उससे अटैच हो गए, 4 पूरी खाने के चक्कर में 8 पूरी खा जाओगे, राइट? और बाद में पता चलेगा अरे बाप रे 1 घंटा सोना था 4 घंटा सो गया। सो दैट्स वाय कधी कधी आपल्याला रुथलेस राहावं लागतं, व्हेरी स्ट्रिक्ट, कि नहीं अभी चैंटिंग करना है मतलब करना है, नींद आएगा चल के करूंगा, घूम फिर के करूंगा, लेकिन करूंगा। ये बाद में कब चैंटिंग होगा कोई गारंटी नहीं है। एंड देन मग त्यानंतर श्लोक नंबर 35 वाचा, गोपीगण माताजी। हरे कृष्ण। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भय। करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे। स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते। हरे कृष्ण। येस, राइट। म्हणून मग त्याला कंटिन्यू करतात भगवंत इथे की इसलिए क्या करो आप,
रेग्युलेटेड सेन्स ग्रॅटिफिकेशन करो. राईट. आणि इथे भगवंत म्हणतात खास करून आपला जो स्वतःचा स्वभाव आहे त्या स्वतःच्या स्वभावाला तुम्ही फॉलो करा. भले ते दोषयुक्त असेल, ते श्रेयस्कर आहे. का श्रेयस्कर आहे? कारण स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्यांचे कर्म करण्यापेक्षा श्रेयस्कर आहे ते. का? कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. इन द सेन्स, मग आता भयावह इन द सेन्स की आपण जर दुसऱ्यांच्या मार्गाला अनुसरण करण्याचा प्रयत्न केला, मनाच्या जस्ट मन म्हणेल की अरे वो अच्छा है, वो अच्छा है, उसको फॉलो करना. आता मधुर ब्रज माताजी 64 माळा करतात, त्याचा असं थोडी असं आहे की सगळे 64 माळा करू शकतील, पण आपल्याला आपली कॅपॅसिटी बघितली पाहिजे. राईट. पण 16 नक्कीच सगळे करू शकतील. कोणी 32 करत असतील, कोणी 40 करत असतील, कोणी 20 करत असतील. आपण आपापली कॅपॅसिटी ओळखली पाहिजे. ऑफकोर्स ऍस्पिरेशन आहे की मॅक्सिमम चॅन्टिंग करता आली पाहिजे आपल्याला, ऍज फार ॲज वी कॅन. बट देन नाव आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घडामोडी आपण सांभाळत आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला किती जमेल ते आपल्याला माहिती आहे. आपण दुसऱ्यांना इमिटेट करू नये उगाच की अरे वो आश्रम में लगता है मुझे वहां ज्यादा आनंद है, तो मैं वो आश्रम में जाके रहूं क्या? मुझे लगता है ब्रह्मचारी बहुत अच्छा एंजॉय करते हैं यार वो लोग. सुबह उठते हैं, साधना करते हैं मस्त, फिर आराम करते हैं, फिर दिन भर फिर आराम करते हैं, फिर दिन शाम को फिर आराम करते हैं. ऐसा नहीं होता है. आराम आपको दिखेगा लेकिन उसके पीछे कितना त्याला काय म्हणतात एनिवेज, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आश्रम सेटअप तुम्ही बघितलेला आहे. किंवा एखाद्या ब्रह्मचार्य म्हटलं की अरे आश्रम बहुत अच्छा है यार, सुबह जितना सोना चाहे सो सकते हैं, सुबह उठने का जरूरत नहीं है, 4:30 बजे कोई उठाएगा नहीं अपने को, या कोई टोकेगा नहीं. आश्रम म्हणजे कसं, एक ब्रह्मचारी जर आला नाही तर बाकीचे 4 ब्रह्मचारी त्याला टोमणं मारणार. किधर था रे तू, सुबह आया नहीं आज, 2 दिन से देखा ना, किधर था? तुमको क्या करना है यार, मेरा जिंदगी. ऐसा नहीं म्हणू शकत ना तू. वो क्या करना है, मेरा जिंदगी मैं देखूंगा ना, मैं सुबह देखूंगा नहीं, ऐसा नहीं बोल सकते आप, बिकॉज यू आर पार्ट ऑफ दॅट आश्रम. तर तुम्हाला विचारणारच लोक. सिमिलरली तुम्हाला आता समजा ग्रस्त आश्रम तुम्हाला कोणी विचारणार नाही. सुबह उठाने आता झूम वरती आपण लावतो, रोज लावतो झूम, कधी मी स्वतः नसतो. राईट. पण झूम लावल्यावरती मी तर कोणाला विचारत नाही अरे किती था, आया नाही सुबह, बिकॉज आय कॅन्ट आस्क, बिकॉज यू हॅव डिफरंट सेटअप. तुम्ही आलात नाही आलात ठीक आहे, आलात तर वेलकम, जपा करून जातात तुम्ही, नाही आलात तरी दॅट्स ओके, बिकॉज यू हॅव डिफरंट प्रायोरिटीज. पण ब्रह्मचार्याला कोणी बोलू शकत नाही ना. म्हणजे ब्रह्मचारी कॅनॉट से मैं आया नहीं क्योंकि वो मेरा जो फ्रेंड था ना वो झूम पे दूसरा आता है, वो दूसरा मेरा एक गृहस्थ फ्रेंड है वो आया नहीं. अरे वो नहीं आया तो आपको क्या है, वो नहीं आया उसका एक अलग अपना प्रायोरिटी है, आपका अलग प्रायोरिटी है. म्हणून मन जर आपल्याला असं म्हणत असेल की उधर अच्छा उधर अच्छा नहीं है कुछ भी तुम्हारे लिए जहां अच्छा है वहीं पे हो. राइट. डोंट गो बाय एक्सटर्नल्स. म्हणून मनावरती जर आपण निर्भर राहिलो की मन बोलता है कि अरे उधर अच्छा है उधर क्यों नहीं गया, नहीं, दूसरों को इमिटेट मत करो, आपको आपकी कैपेसिटी जो है उसको फॉलो करो. राइट. अदरवाइज इट विल क्रिएट डिझास्टर. मग आता ऑफकोर्स प्रभुपाद म्हणून याला म्हणतात परधर्म भयावह. राईट. वेन वी सरेंडर टू माइंड वी डोंट नो वेअर माइंड विल टेक अस. राईट. बट वेन वी आर विदिन द ट्रॅक ऑफ अवर ओन धर्मा देन वी कॅन गो सेफली. तुम्हाला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी एवढीच आहे बाबा. मग कधी काय होतं ना बघा, जर आपण जास्त इमिटेट करायला गेलो तर मग जे बेसिक होतं ना ते पण निघून जाईल आपल्याकडनं. राईट. म्हणून आपण आपल्या कॅपॅसिटीमध्ये राहावं. आणि ऑफकोर्स असं नाही की आपण स्ट्रेच करू नये, करावं ग्रॅज्युअली, थोडं हळूहळू, सडनली नाही. तुम्हाला 64 माळ जरी करायचे असेल करा, पण एका दिवसात तर नाही करू शकत ना. हळूहळू 16चे 32 करा. 32 करून बघा बरं, आता 1 महिना जमतंय का, 2 महिने 3 महिने, मग तुम्हाला कळेल हा इतना ही जमता है मेरे को, या 25 से जमता है. यू विल अंडरस्टैंड योर कैपेसिटी. बोला मधुर ब्रज माताजी. प्रभूजी, वृंदावन मध्ये राहणं खूप खूप अवघड आहे. आपल्याला वाटेल की वृंदावन मध्ये राहणं खूप सोपं आहे, परंतु खूप अवघड आहे प्रभूजी. थंडी एवढी भयानक आहे आता की माझ्या पूर्ण बॉडीवर स्वेलिंग आहे, आणि एवढे 2 वाजता उठून जप करणं आणि ते पण 64 ऑन करणं खूप मुश्किल आहे प्रभूजी.
मी जेव्हा गावाकडे होते, महाराष्ट्रामध्ये होते, तेव्हा जप चांगला करायचे, म्हणजे त्रास व्हायचा नाही बॉडीला. परंतु धामामध्ये राहून भक्ती करणं खूप अवघड आहे प्रभूची. त्याचं उदाहरण म्हणजे मी केवढं मोठं उदाहरण आहे. कारण जेव्हा मी महाराष्ट्रातून आले तेव्हा एवढी थंडी नसायची, परंतु आता एवढी थंडी आहे ना प्रभूची, आता सुद्धा. आता पण हात पाय आणि त्यातूनच घरातली सगळी सेवा करायची. भांडे आहे, कपडे आहे, नंतर घरातलं सगळं क्लिनिंग आहे, भगवंताची सेवा आहे, नंतर कुकिंग आहे. पूर्ण सगळं गरम पाण्याने हात पाय धुवावे लागतात, गरम पाण्याने भांडी घासावे लागतात, प्रत्येक गोष्ट गरम पाण्याने. आणि त्यामुळं एवढी थंडी असल्यामुळं पूर्ण हाताचे शिरा सगळे म्हणजे फुगले, प्रभूचे हात, चेहरा वगैरे पूर्ण स्वेलिंग असल्यामुळं एवढा त्रास होतो. तरी पण जप करणं खूप गरजेचं आहे. भगवंत खूप परीक्षा घेतात प्रभूची. त्याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे मी मला बघायला मिळते की भगवंत लगेच भगवधामात घेत नाहीत. आणि त्याच्यावरती तुमचा क्लास पण ऍडमिट करायचा असतो तुम्हाला. आता सुद्धा आज असं म्हणजे पहिल्यांदा झालं की पूर्ण सेवा कम्प्लीट झाली आणि मी भगवद्गीता घेऊन बसली. व्हेरी गुड. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सो दॅट्स वाय परधर्म भयावह. दुसऱ्यांच्या धर्माला आपण इमिटेट करू नये. भगवंतांनी प्रत्येकाला आपापल्या इंटेलिजन्स, एस्पिरेशन्स, अर्जन्सी प्रमाणे इन्स्पायर केलेलं आहे, राईट. आणि आपण इव्हेंच्युअली स्लोली फॉलो करू शकतो. तर ऑफकोर्स ह्या पर्पडमध्ये प्रभुपाद आता जो स्वधर्म आहे तो दोन प्रकारचा असू शकतो. एक स्वधर्म आहे भौतिक स्तरावरती, एक स्वधर्म आहे आध्यात्मिक स्तरावरती. भौतिक स्तरावरचा जो स्वधर्म आहे तो म्हणजे ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मणाप्रमाणे कार्य करेल, राईट. पण कधी कधी ब्राह्मण क्षत्रिय प्रमाणे पण कार्य करू शकतो जर त्याने प्रकृतीचे 3 गुण ट्रान्सेंड केले तर. मग त्याचं उदाहरण प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतीलच. जर तुम्ही तात्पर्याच्या सुरुवातीला बघितलं, प्रभुपाद लिहितात, म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे, राईट. भौतिक दृष्ट्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे होत. त्याला एक प्रत्येकाचे सायकोफिजिकल नेचर वेगवेगळं आहे. ब्राह्मणाचं वेगळं आहे, क्षत्रियाचं वेगळं आहे, वैश्याचं वेगळं आहे, शूद्राचं वेगळं आहे, स्त्रीचं वेगळं आहे, पुरुषाचं वेगळं आहे, लहान मुलाचं वेगळं आहे, एक बॅचलरचं वेगळं आहे, एक हाऊस होल्डरचं वेगळं आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे, राईट. सायकोफिजिकल नेचर. आध्यात्मिक कर्मे आणि मग ही झाली नियत कर्मे. आणि आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेली आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. परंतु भौतिक असो आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्यांच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे, राईट. तुम्ही ज्या आश्रममध्ये आहात त्या आश्रममध्ये सुखी राहा. दुसऱ्या आश्रमला बघून विचार नका करू की अरे उधर जाएंगे तो बहुत बड़ा मजा आएगा. कुछ मजा नहीं आएगा. जिधर हो ना उधर बहुत मजा है. एंजॉय करो, भक्ति करो प्रेम से, ठीक से, शांति से. नहीं तो जो है वो भी उजड़ जाएगा, बिगड़ जाएगा, राइट. बी हैप्पी. कधी कधी लोग ना ग्लैमर कडे जातात. ग्लैमर, अरे इस आश्रम में बहुत ज्यादा रिस्पेक्ट है, इस आश्रम में बहुत ज्यादा ग्लैमर है. इवन ब्रह्मचारी कधी कधी सन्यासी कडे बघतात, अरे मैं भी सन्यासी बनूंगा एक दिन तो यार मजा आएगा यार, एक 4 सर्वेंट रहेंगे, लोग सब सैल्यूट करेंगे. वो पचाने का कैपेसिटी है तो बनो भाई. सक्सेस डायजेस्ट करणं सर्वात कठीण गोष्ट आहे. फेल्युअर तुम्ही डायजेस्ट करू शकता, सोपं आहे फेल्युअर डायजेस्ट करणे. काय कारण फेल्युअर आले की मनुष्य अंबल बनतो, चुपचाप आपला गप बसतो आणि मग तो हळूहळू पचवून घेतो. सक्सेस पचवू शकत नाही ना. सक्सेस पचवणे फार कठीण आहे, राईट. म्हणून आपण दुसऱ्याच्या याला बघू नये. म्हणून प्रभुपाद देतात, आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. म्हणून इधर स्पिरिच्युअल और मटेरियल कुठल्याही आपण याच्यामध्ये असू, काउन्सलरला आपण कन्सल्टेशन करूनच चाललं पाहिजे. आणि काउन्सलर पण तसा हवा, असं नाही की काउन्सलर जस्ट नावाला काउन्सलर आहे. ही शुड बी वेल वर्स्ड इन द स्क्रिप्चर्स अँड अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ अ डिसायपल. हा, मग आता एवढं सांगितल्यानंतर प्रभुपाद म्हणतात पुढे बघा. आता कुठे गेलं या. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तसंच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. हे सगळं आपल्याला करता जे लोक अजून या भौतिक जगामध्ये 3 गुणांच्या अधिपत्याखाली आहेत. पण या आपकोस खाली उदाहरण दिलेले प्रभुपादांनी. सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक बनण्याची मुभा आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे
हे त्याच्यासाठी श्रेष्ठकर आहे. एक तऱ्हेने भगवंत इथे अर्जुनाला काय करतात, एक टॉन्ट मारतायत. देख, तू ब्राह्मण आहे ना, सॉरी तू क्षत्रिय है ना, जबरदस्ती ब्राह्मण बनने की कोशिश मत कर. तू क्षत्रिय है तो क्षत्रिय है, डोंट डिनाई इट. तुमको भगवान ने कैपेसिटी दी है हिंसा करने का, तो धर्म के लिए हिंसा कर और उस तरह से मेरी सेवा करके प्रकृति के 3 गुणों को ट्रांसेंड कर. दिस इज द वे फॉर यू टू ट्रांसेंड द 3 मोड्स. तुझ्याकरता हा मार्ग आहे या भौतिक जगाच्या 3 गुणांना मात करण्याकरता. ब्राह्मणाकरता अहिंसक होऊन आपलं धर्म पालन करून भगवंतांना प्रसन्न करून या जगामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांना मात करून वर जाण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत, राईट. मार्ग म्हणजे मार्ग सेम आहेत, प्रॅक्टिस वेगवेगळे आहे. आणि मग प्रभुपाद पुढे म्हणतात, प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. राईट. 4 माळा, मग 8 माळा, मग 16 माळा, सॉरी 12 माळा, मग 16, मग तुम्हाला पाहिजे तर 20, 32, 40, 50, 60, 100, हळूहळू इव्हेंच्युअली. पण आता मग प्रभुपाद म्हणतात, तरी सुद्धा जेव्हा एखाद्या भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो, तेव्हा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. उदाहरणार्थ खाली दिलेले आहेत. काय दिले उदाहरण? उदाहरणार्थ विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले, राईट. पण कधी केलं त्यांनी? जेव्हा प्रकृतीच्या 3 गुणांना त्यांनी पार केलं तेव्हा. जेव्हा आपण शुद्ध होऊन जातो तेव्हा आपण कुठल्या प्रकारचा रोल प्ले करू शकतो. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, व्हॉटएव्हर. परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे कार्य करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केले पाहिजे, राईट. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. सो डोंट इमिटेट, डोंट ट्राय टू ट्रान्सेंड, सडनली गो स्टेप बाय स्टेप, राईट. मग अशा प्रकारे हे 3 जे श्लोक होते, 33, 34 आणि 35, स्पेशली तुम्ही ह्या 2 टर्म ऐकले असतील. श्लोक नंबर 33 करता आणि 35 करता, म्हणजे मिसयूज कसे करतात लोक. श्लोक नंबर 33 ला लोक म्हणतात संभोग समाधी, राईट. कारण त्यात दिलेला आहे निग्रहम किम करिष्यति. अरे जबरदस्ती अपने सेंसेस को कंट्रोल करके कुछ फायदा नहीं है, एन्जॉय. म्हणून एक फिलॉसॉफर आहेत ओशो, ते म्हणतात संभोग समाधी, राईट. एन्जॉय करू. बट आपण तिथे समजून घेतलं होतं निग्रहम किम करिष्यति म्हणजे आपल्या प्रकृतीला कंट्रोल करणे, वासनेला प्रकृतीला कंट्रोल न करता त्याला डवटल करणे धर्माच्या अनुसार, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. पण आपल्या वासनेला आपल्याला कंट्रोल करावं लागतं. वासनेला आपण सोडू शकत नाही फ्री, राईट. ते आपण बघितलं होतं. आणि 35 मध्ये परधर्म भयावह, याचा लोक कसा गैरवापर करतात. अरे दूसरों के धर्म में जाओगे तो तुम्हारा पतन हो जाएगा, राइट. इन द सेंस की जे लोक कन्व्हर्जन करणारे लोक आहेत, अँटी कन्व्हर्जन, ते लोक या प्रिन्सिपलला यूज करतात की आपणही धर्म में रहो. जसं आता समजा एखादा मूलतः सगळे वैदिक सनातनीच आहेत बघायला गेलं तर, आपण कुणाला कन्व्हर्ट करत नाही. कारण आपला पाथ हा कन्व्हर्ट करण्याचा नाही, कारण मूलतः सगळे सनातनीच आहेत. बाकी लोक काय म्हणतात, अरे गीता में काय अपने धर्म में रहो, दुसरे धर्म में जाओ, परधर्म भयावह, राईट. लाईक दॅट. मग आता अशा प्रकारे इथे एवढं कन्क्लूड केल्यावरती, आणि ऑफकोर्स ह्या श्लोकाचं स्पिरिच्युअल पर्पट पण आहे. श्लोक नंबर 35 परधर्म भयावह. इव्हन स्पिरिच्युअल जेव्हा आपण लाईफ मध्ये जातो तेव्हा आता स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सुद्धा परधर्म भयावह आहे. कसं म्हणजे इट्स मोर ऑफ रसा टाईप. जसं आता चंद्रावलीचा ग्रुप आहे राधाराणीचा, सखींचा. चंद्रावली एक ग्रुप आहे, राधाराणी एक ग्रुप आहे. चंद्रावली ग्रुप मधले जे लोक आहेत ते म्हणतात हम कभी भी राधाराणी के ग्रुप में नहीं जाएंगे, परधर्म भयावह. हम जिस मूड में राधाराणी की सेवा करते हैं कृष्णा की उसी मूड में करेंगे. आणि राधाराणी, चंद्रावली बेसिकली म्हणजे काय, सबमिसिव्ह, हंबल. आणि राधाराणी म्हणजे काय, कृष्ण मेरे कंट्रोल में है, कृष्ण मैं जो बोलूंगी वही करेंगे, अगर नहीं मानेंगे तो कट्टी, आने का नहीं हमारे कुंज में, जाओ यहाँ से. चंद्रावली म्हणजे कशी, कृष्ण प्लीज कम, आप नहीं आए तो हम खत्म, हमारी जिंदगी बर्बाद. और राधाराणी तशी नाही, आना है तो आओ, नहीं तो जाओ यहाँ से, एंट्री नहीं मिलेगा,
सारे सखियों को लगा दो वहां पे सिक्युरिटी. सो दीज आर डिफरंट काइंड्स ऑफ मूड्स. हे दोन वेगवेगळे भाव आहेत. हे भाव कधीच मिक्स होत नाहीत. चंद्रावली जी आहे ती जेव्हा तुम्ही बघाल द्वारका लीलेमध्ये 2 राण्या आहेत, सत्यभामा आणि रुक्मिणी. रुक्मिणी जी आहे ती चंद्रावली आहे आणि इकडे जी राधा राणी आहे ती सत्यभामा आहे. राइट. सत्यभामा कशी आहे? डिमांडिंग आहे. मुझे आपके साथ आना है किधर. मग ते गरुडावरती असे दोन भौमासुरला मारायला जातात. भगवान त्यासोबत जाते, कृष्णासोबत जाते सत्यभामा. आणि स्वर्गात गेल्यावरती सत्यभामा म्हणते वो पारिजात का पेड़ चाहिए मुझे. नाही चाहिए मुझे मतलब चाहिए. रुक्मिणी असे नाही करणार. रुक्मिणी एकदम नम्र विनम्र आणि जेव्हा रुक्मिणीला भगवान म्हणतात कि अरे किससे शादी किया तुमने, मैं कहाँ रहता हूँ, देखो मैं अपना घर दार छोड़ के इस जंगल में आके रह रहा हूँ इधर द्वारका बेट में, है ना. इतने सारे तुमको अच्छे अच्छे प्रपोजल आए थे, अभी भी है, अभी जा सकते हो. तर रुक्मिणीला लगेच सगळे ऐकून बिचाराचा जीवच निघून जातो. चक्कर येते आणि पडून जाते खाली. सो हे वेगवेगळे रस आहेत वेगळे. तर हे रस कधी मिक्स होत नाही. परधर्म भयावह. इव्हन टू द म्हणजे आध्यात्मिक स्तरावर सुद्धा हे म्हणजे भौतिक स्तरावरती ऍप्लिकेबल होतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरती ऍप्लिकेबल होतात. राईट. आणि इव्हन आपण जरी याचा ऍप्लिकेशन आपल्याकरता बघितलं, राईट. आता आपण काय आहे ना की सध्या आपण एकदम मधल्या स्तरामध्ये आहे. मधल्या स्तरामध्ये इन द सेन्स की आपण शुद्ध भक्त पण नाहीये आणि आपण एकदम नवसाधक पण नाहीये. आपण मधल्यामध्ये आहोत. साधना करायचा प्रयत्न करतोय म्हणजे एकदम नवसिके पण नाही आहोत. नवसिके आहोत, वी आर न्यू फाईट. बट आपल्याला माहिती आहे की आता काय करायला पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये, काय नाही करायला पाहिजे. मग कधी कधी आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली मैं कौन हूँ. मैं कृष्ण से प्यार करता हूँ या मैं राम से प्यार करता हूँ या मैं नरसिंह भगवान से प्यार करता हूँ. स्पिरिच्युअल व्हरायटी आहे ना. आणि आपलं अट्रॅक्शन जे आता आहे ते मोर ऑर लेस इट्स बिकॉज ऑफ अवर कल्चरल अपब्रिंगिंग. लहानपणी एखाद्याने भगवान रामची जास्त भक्ती केली असेल, त्याला वाटतं की मैं भगवान राम का भक्त हूं. लेकिन जैसे जैसे भक्ति प्रैक्टिस करते हैं उसको पता चलता है अरे राम से ज्यादा कृष्ण प्यारे लग रहे मुझे. किंवा एखादा लहानपणी कृष्ण याच्या लीलांचं आस्वादन करून वाढला असेल, त्याला वाटतं मी कृष्ण भक्त, लेकिन उसे पता चलता है धीरे धीरे मैं राम का भक्त हूं. दिस इज अ स्पिरिच्युअल इव्होल्युशन. राईट. सो ते पण आहे. बट आपण याच्यावर जास्त मेडिटेट नाही करता. सिंपली आपण मेडिटेट केलं पाहिजे की आपण साधक आहोत. अँड वी जस्ट चॅन्ट हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण पुढे वाढायचा प्रयत्न करू. सो लाईक दॅट. मग आता एवढं सांगितल्यावरती म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून बघत आलेला आहात. म्हणजे बेसिकली श्लोक नंबर जर तुम्ही रिकॅप केलं पुन्हा श्लोक नंबर 1 पासून ते 35 पर्यंत कर्म आणि ज्ञान या 2 गोष्टींवरती भगवंताने विश्लेषण केलं. कर्म करणं जर चांगलं आहे की ज्ञान मार्गावरती तुला चालणं चांगलं आहे अर्जुन. तर अर्जुनाला भगवंताने समजून सांगितलं की तू ज्ञानाचा मार्ग, तू जरी क्वालिफाईड असशील ज्ञानाच्या मार्गाकरता तरी पण तू ज्ञानाच्या मार्गावर जाऊ नको राजा. कारण ज्ञानाचा मार्ग तुझ्याकरता नाही, तुझ्याकरता कर्माचा मार्ग आहे. कर्माच्या मार्गाला फॉलो कर, कारण ते तुझ्याकरता श्रेयस्कर आहे आणि तुझा स्वाभाविक धर्म आहे, तो गुण आहे. तू क्षत्रिय आहेस, तू ब्राह्मण नाही आहेस. अशा प्रकारे समाजामध्ये एक उदाहरण प्रस्तुत करून तू आदर्श घडवून दे की कशा प्रकारे राजाने या जगात जगलं पाहिजे आणि आदर्श ठेवला पाहिजे. मग एवढं सांगितल्यावरती आणि भगवान सांगितलं की तू या जगामध्ये अशा प्रकारे कर्तव्य करत राहा. मग आता अर्जुनाची पंचायत होते. काय पंचायत होते? अर्जुन म्हणतो की ठीक है, मैं रेडी हूं अपने लिए, आपके लिए सेवा करने के लिए, और मैं ये सेवा करने हेतु अपना आदर्श उदाहरण प्रस्तुत करने हेतु मैं संसार में रह के आपके लिए काम करने को रेडी हूं, कार्य करने को रेडी हूं. लेकिन प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम यहाँ पे श्लोक नंबर 36 वाचा. सेवा गुण लीला माताजी वाचा श्लोक नंबर 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे वृष्णवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण. यस. आता अर्जुन म्हणतो कि भगवान आप जो बोल रहे हैं कि मुझे सेवा करो इस संसार में रह के, मैं रेडी हूं, मैं करूंगा सेवा, लेकिन ये सेवा करने के लिए मेरे कुछ प्रॉब्लम्स है. मैं सेवा करने जाता हूँ ना, जैसे अभी समझो
जैसे फॉर एग्जाम्पल मैं चैंटिंग करने के लिए बैठता हूँ, लेकिन चैंटिंग करने के समय मुझे इतने विचार आते हैं, संसार के विचार आते हैं, अभी नाश्ते में क्या बना है वो विचार आता आहे. म्हणजे आता आश्रममध्ये आम्हाला विचार येतो, खाली जाऊन बघायला लागतं नोटीस बोर्डवरती. तुम्हाला घरात माहिती असेल घरामध्ये काय बनणार आहे ते तुम्हाला रात्रीच कळून गेलेलं असतं. पण आपल्याला असं वाटतं की अरे आज यही ब्रेकफास्ट क्यों बनाया, थोड़ा और अच्छा नहीं बना सकते क्या, नहीं मुझे थोड़ा सा फॅन्सी चाहिए, यू नो. मी थोडेसे सिंपल एक्झाम्पल देते, त्याला तुम्ही एक्सपांड करून समजून घ्या. मग सेवा करायची इच्छा आहे, पण या सेवा करण्याकरता एक ऑब्स्टॅकल आहे, एक बाधा आहे. आणि ती बाधा म्हणजे काय आहे, अशा अनेक इच्छा ज्या भक्ती मार्गाच्या विरुद्ध आहेत, ज्या आपल्याला भक्ती करण्याकरता थांबवतात. अर्जुन म्हणतो की अथकेन, यु नो, हे कशामुळे होतं भगवंता, हे अथकेन, हे कशामुळे होतोय. अथकेन प्रयुक्तोयम, प्रयुक्तोयम म्हणजे काय की मी प्रेरित केला जातो. पापम चरिती पुरुष, पापम म्हणजे बेसिकली एनीथिंग दॅट इज अगेन्स्ट डिवोशनल सर्व्हिस. पापम म्हणजे बेसिकली असं नहीं कि पाप म्हणजे पाप आदमी 4 नियम थोड़ा वही पाप है, नहीं, कोई भी पाप हो सकता है. जो भक्ति के खिलाफ है वो पाप है, राइट. अनिच्छन अपनी वराशनेय, अनिच्छन मतलब मेरी इच्छा नहीं है वो चीज में जाने की, फिर भी मैं उस तरफ चला जाता हूँ. हे वार्ष्णेय, हे वृष्णि वंशज. और वो भी कैसे, बलाद, बाई फोर्स. मैं नहीं चाहता वो चीज, मुझे समझो आता अभी चैंटिंग कर रहे हैं और चैंटिंग करते करते व्हाट्सएप खोल देते हैं, चैंटिंग करते करते मोबाइल देख लेते हैं, चैंटिंग करते करते सोचते हैं कि चलो जरा है ना थोड़ा देख के आता हूँ, थोड़ा कुछ खा के आता हूँ. क्यों ये सब इच्छा आती है, जबरदस्ती क्यों इच्छा आती है ये भगवान, ये इसके लिए क्या जिम्मेदार है. मोठा प्रॉब्लेम आहे ना. सी भगवद्गीता एवढी सिंपल आहे बघायला गेलं तर. अर्जुनाचा प्रश्न सिंपल आहे, मला तुमची सेवा करायची आहे, पण सेवा करण्याच्या मध्ये तुम्ही आहात, मी आहे, आणि मध्ये एक असा एक अडथळा येतो. तर हे काय येतो आणि हा अडथळा काय आहे मला समजून सांगा. राईट, तुम्हाला सगळ्यांना समजतं काय चाललंय ते. कोणाला समजलं नाही अजूनपर्यंत. प्रतीक्षा नितील पाटील, माताजी शिरपूर. माताजी घाबरून जातात लगेच. नाही 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 प्रभूजी, मी ऐकलं शिरपूर मध्ये मोठं मंदिर निर्माण होतं आता. हो प्रभू, त्याचीच मीटिंग होती आज, त्या संदर्भात प्रभूजी आलेले. 40 गाव मध्ये मंदिर होत नाही. 40 गाव, 40 गाव वाले भरपूर आहेत तुमच्याकडे इथे. हा बोला. 40 गाव मध्ये मंदिर होतं की नाही. हरे कृष्ण प्रभूजी. हा सेंटर चालू 40 गाव मध्ये. अच्छा, सेंटर आहे, ओके. मग आता शिरपूर नंतर 40 गावचा नंबर आहे. जागा आहे प्रभूजी, जागा मिळाली. अच्छा, जागा मिळाली, ओके. तुम्ही सगळे एकदम फाउंडर लोक आहात, टेम्पल प्रेसिडेंट लोक आहात. कधी आलो तर मला ओळख काढवा, म्हणजे दाखवा. 40 गाव शिरपूर कुठे आलो तर मी फिरत फिरत तिकडे. अरे तुम्ही या उलट प्रभूजी, या उलट वॉकिंगची वाट बघताय सगळे. नक्की येतो. आता आपला प्रश्न असा होता. चालेल चालेल. आता काय चाललेलं समजतंय ना, म्हणजे आपलं सेक्शन तुम्हाला समजतोय ना. सिंपल आहे, आपल्याला मंदिर बांधायचं आहे, पण मंदिर बांधताना अडथळे येतात. हे अडथळे काय येतात आणि कुठनं येतात. भक्त म्हणतात की नाही अभी हम थोड़ा सा आराम करेंगे, मंदिर तो बहुत जिंदगी पूरी पड़ी है, क्यों भाई अभी बनाना है हमको, क्यों आराम करना है, जोश के साथ तयार हो जाओ, असं तुम्हाला म्हणत असतील तुमचे काउन्सिलर. राईट. तर मग आता हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता तात्पर्यामध्ये भगवंत प्रभुपाद म्हणतात, तात्पर्य एखाद्याने कोणीतरी वाचा, म्हणजे थोडं मला विश्राम भेटेल. कल्पना चौधरी माताजी वाचा. हा वाचा, माईक अनम्यूट करा आणि मग वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, वाचा. तुम्ही तात्पर्य वाचायचं ना. हा तात्पर्य वाचा. तात्पर्य, जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे मूलत आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो. म्हणून स्वभावातच तो भौतिक जगाच्या पापांमुळे प्रभावित होत नाही. परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतींशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गाचे आचरण करतो. कधी कधी अशा प्रकारचे आचरण करण्याची त्यांची इच्छा नसते. याच जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होतो.
जरी काही वेळा जीवाला पाप करावायचे नसेल तर त्याला बळेच पाप करण्याचा भाग पाडले जाते. तथापि पाप कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करून नसून इतर कारणांमुळे पाप कर्म घडतात. यासंबंधी पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. तर आपल्याला जबरदस्ती भगवंत करत नाही, तर आपलीच अनर्थ जे असतात, काम, क्रोध, लोभ, मोह, हे करतात. आणि याचा म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं कधी कि अरे अनर्थ मतलब क्या होते है, पाप मतलब क्या है, काम, क्रोध क्या है, तो गीता में बताया गया कि अनर्थ क्या होता है, पाप क्या होता है. श्लोक नंबर 37 वाचा. शकुंतला माताजी वाचाल तुम्ही श्लोक नंबर 37. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजगुण समृद्ध महाशनो महापात्मा विद्येन मिह वैरिणम. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, रजगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंतानी इथे रिवील केलं कि सबसे बड़ा अगर कोई दुश्मन हमारा है तो कौन है? वो है काम, लस्ट. हा जो काम आहे हा काय आहे? जीवाचा. आणि त्याला एवढी विशेषण लावलेली आहे, ती विशेषण वाचून आपल्याला ऍक्च्युली जो बुद्धिमान मनुष्य असेल त्याला भीती वाटायला पाहिजे. ही विशेषण वाचून कसं आहे ते? काम एष क्रोध एष. आणि हा कुठला उत्पन्न झालेला आहे? रजोगुणातून उत्पन्न झालेला आहे. रजोगुणाच्या प्रभावाने उत्पन्न झालेला आहे. रजोगुण समुद्भवम. आणि तो कसा आहे? महाशनो महापापमा. आता महाशनो म्हणजे एकदम बलशाली, राईट, सर्व प्रकारे भक्षण करणारा महाशनो. ते त्या अग्नीमध्ये सगळं काही जळून जाऊ शकतं. संपूर्ण जे विश्व आहे या अग्नीमध्ये जळून चाललेलं आहे ना, कामाच्या अग्नीमध्ये, राईट. महापापमा. महापापमा म्हणजे महापापी, सगळ्या पापाची जननी. विद्येनहि वैरिणम. वैरिण म्हणजे परम शत्रू, महान शत्रू किंवा सनातन काळाकरता शत्रू आहे. विचार करा, असा शत्रू आपल्यासोबत आहे जो सनातन काळापासून आपल्यावरती आघात करत आहे, राईट. मग आता अर्जुन कुठे आहे? युद्धभूमीवरती आहे, बरोबर. अर्जुनाला काय करायचंय? युद्ध लढायचंय. कुणासोबत युद्ध लढायचंय? कुणासोबत युद्ध लढायचंय? बोला. कौरवांबरोबर. बरोबर आहे, कौरवांबरोबर, करेक्ट. पण इथे भगवंत म्हणतायत, अर्जुन, कौरव तेरे शत्रु नहीं है. तेरे शत्रु है काम रूपी कौरव. इन द सेन्स की कौरवास दे रिप्रेझेंट लस्ट. कौरव काय करतायत? रिप्रेझेंट करतायत काम भावनेला. म्हणून आपला शत्रू ऍक्च्युअली कोण आहे? कारण आता बघा ना, तुम्ही प्रॅक्टिकली बघा, भगवद्गीता ही एका भगवद्गीताचा कॉन्टेस्ट आहे. युद्धभूमीवर सांगितलेला अर्जुनाला भगवंत सांगतात की ऐसे तुमची लढाई लढणं आहे. मग आता भगवद्गीता ही पूर्ण जगाकरता कशी होईल? सगळे थोडे युद्ध लढतायत. आपण सगळे युद्ध लढतोय का? आपण सगळे युद्ध लढतोय का? नाही. हा ना. आपण युद्ध लढतोय. येस येस येस. सकाळ ते संध्याकाळ आपण युद्धच लढत असतो ना. सकाळपासून चालू होतं, चॅन्टिंग करना है, चॅन्टिंग करना है, चॅन्टिंग करना है. वो जो भगवान ने भी ऐसा सिस्टम बनाया है की आता भगवंतांचं जे सुदर्शन चक्र आहे ना, ते भक्तांचे रक्षण करताय, बरोबर आहे का नाही? मग आपल्या डोक्यावरती सुदर्शन चक्र फिरत असतं 16 राउंडचं. सुबह से लेकर शाम तक 16 माला. कुछ भी टाइम मिलेगा, अरे चैंटिंग करना है यार, चैंटिंग करना है. अरे टीव्ही थोड़ा देख लो, नहीं चैंटिंग बाकी है प्रभु, थोड़ा सा घूमने, नहीं चैंटिंग बाकी आहे. ते त्याला चॅन्टिंग कुठे जाऊनच देत नाही. अशा प्रकारे भक्त हा प्रोटेक्टेड राहतो, सुरक्षित राहतो मायेपासून. एक तऱ्हेने बघायला गेलं तर, राईट. अर्जुनाला भगवान सांगतात की तेरा शत्रु है ये काम रूपी भावना है जो रजोगुण के संपर्क से उत्पन्न हुई है, राइट. तुझे उससे लढणं आहे. म्हणून तुम्ही बरंदा ऐकलं असेल, लस्ट मेक्स मॅन इनटू मॉन्स्टर अँड लस्ट मेक्स वुमेन इनटू विचेस. थोडा हे ब्रह्मचारी क्लास आहे.
राईट. बट इट इज लाईक दॅट. एकदा आपल्यामध्ये जर काम भावना आली तर आपलं सगळं इंटेलिजन्स साफ होऊन जातं आणि मग माणसाला कळत नाही की मैं कौन हूं, क्या नहीं करना चाहिए, क्या करना चाहिए. राईट. म्हणून जर मी तात्पर्यामध्ये गेलात, प्रभुपादांचं तात्पर्य भरपूर सुंदर तात्पर्य आहे आणि ह्या तात्पर्य तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. एकदम क्लासिक तात्पर्य आतापर्यंतच. प्रभुपाद लिहितात, ज्यावेळी एखादा म्हणजे सर्वात पहिला जो पॅराग्राफ त्याच्यामध्ये प्रभुपादांनी दिलेला आहे की काम कुठनं उत्पन्न होतं. हे जी लोक म्हणतात नाही रे काम ये पाप करने की इच्छा कहाँ से आई है, देखो अभी कहाँ से आई है. ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संघामुळे त्याचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत प्रेमाचे रूपांतर काम विकारामध्ये होते. मग या जगामध्ये काय आहेत, प्रकृतीचे 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. मग आपल्यावरती आहे की आपण कुठल्या गुणाशी संघ करायचं. जो सकाळी 9 वाजेपर्यंत झोपतो तो तमोगुणाशी संपर्क करतो. राईट. जो 7 वाजेपर्यंत झोपतो तो रजोगुणाशी संपर्क करतो. जो 4 वाजेपर्यंत झोपतो तो सत्वगुणाशी संपर्क करतो. जस्ट एक्झाम्पल देतो. एखादा थकला असेल झोपून जावा बाबा, उद्या नाही तर उठल्यावरती मला फोन येईल की प्रभूजी काल आम्ही 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होतो, आमची अॅन्युअल मीटिंग होती आणि मी सकाळी 9 वाजता उठलो, म्हणजे मी तमोगुणाच्या संपर्कामध्ये आलो. मी तसं नाही, पण दिस इज अन एक्झाम्पल. आपल्याकडे चॉईस आहे की आपण प्रकृतीच्या कुठल्या गुणाला कॅच करायचं, कंटॅमिनेट करायचं. राईट. असं आपण समजा जर दिवसभर अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले जे भगवंतांना ऑफर केलेले नाहीयेत, नॅचरली तुमच्यामध्ये रजोगुण आकर्षित होणार. राईट. रजोगुण तर हवेमध्ये आहे सगळीकडे, वायरलेस आहे ते. इट्स वायरलेस वायफाय 3 गुणांचा. कौन सा नेटवर्क आपको कैच करना है आपके ऊपर है. बेसिकली 3 नहीं 4 है, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि विशुद्ध सत्वगुण. विशुद्ध सत्वगुण हवेमध्ये आहे. सकाळी 4 वाजता तो भेटतो तुम्हाला झूमच्या माध्यमातून. उसको कैच करना है कि नहीं करना आपके ऊपर है. जो लोग मंदिर में रहते हैं मंदिर में कैच कर सकते हैं, मंदिर के आसपास कैच कर सकते हैं, या फिर ऑनलाईन कोई मीटिंग है उसमें कैच कर सकते हैं. आपल्या हातामध्ये आहे की आपण कशा बरोबर त्याला कॅच करायचं. दिवसभर आपण मोबाईल मध्ये बघत राहिलो, टीव्ही मूवी हे सगळं इकडे तिकडे, आपण रजोगुणाला आकर्षित करतोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग कॉन्टेंट काय आहे. एखादा रोमॅन्टिक मूवी बघतात लोक, अरे वो पुराने गीत याद आ रहे मुझे बहुत, राजेश खन्ना की एक मूवी देख लेता हूँ, पुरानी मूवी मेरे जमाने की. लगेच रजोगुण आकर्षित होतो. मग त्यात तुम्ही म्हणाल की नाही अभी इसमें काय थोड़ा सा और है ना, थोड़ा कुछ व्हायलेंट. काय झालं. एखादा व्हायलेंट तुम्ही जर सीन बघितला, मूवी बघितली, तर तुम्ही तमोगुण आकर्षित करता. तर आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कुठल्या प्रकारचा प्रकृतीचा गुण कॅच करायचा आणि त्या प्रकारच्या गुणाने मग आपण दूषित होऊन जाणार. प्रभुपाद पुढे लिहितात की आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय भगवत प्रेम आहे. राईट. पण जेव्हा जीव प्रकृतीतल्या रजोगुणाशी संपर्क करतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारं जे प्रेम आहे भगवंतांविषयी ते काम रूपामध्ये रूपांतरित होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर काम विकारामध्ये होते. दूध असतं शुद्ध असतं सत्वगुणी, चिंच कशी असते आंबट असते रजोगुणी. जेव्हा चिंच किंवा लिंबू किंवा एखादा आंबट पदार्थ दुधाच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो त्याला काय बनवून टाकतो, रजोगुणी बनवून टाकतो. राईट. त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम आहे, पण ते भगवंताचं प्रेम त्याचा संपर्क जर दुसऱ्या एका भक्ताशी आला नाही आपला आणि अभक्ताशी आला तर आपल्या हृदयामधलं जे प्रेम करण्याची भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आपल्या सगळ्यांना प्रेम करायची इच्छा आहे, बरोबर आहे का नाही. कोणी जीव नाहीये ज्याला प्रेम करायची इच्छा नाही, असं कोणी आहे का इथे. नाही, सगळ्यांना प्रेम करायचंय. प्रश्न असा आहे की आता कोणावरती प्रेम करायचं. मग तुम्हाला जर नॉन डिवोटी भेटला, जर तुम्ही सिनेमा, मूवी, थिएटर, वेब सिरीज हे ते फलाना हजारो गोष्टी बघत बसलात, तर तुमच्या हृदयामध्ये काय इच्छा येईल, मुझे भी कोई एक आदमी चाहिए या स्त्री चाहिए जिससे मी प्रेम करू. किंवा मग आता हे जे बरेच एक्सपॅन्शन, पार्ट ऑफ एक्सपॅन्शन आणि ज्या एंड पर्यंत म्हणजे कचरा होत तेवढ्यापर्यंत जाऊ शकतात तुम्ही. तर तुम्ही जाऊ नका तेवढं. पण हे एवढं नेटवर्क आहे, बहुशाखा ही अनंतश्च. राईट. नंतर प्रभुपाद म्हणतात, नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा क्रोधामध्ये रूपांतर होतं आणि क्रोधाचे रूपांतर मोहामध्ये होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालू होते. हा कुठला श्लोक आहे, 2.62-63. राईट. गीतेमधला 2 पॉइंट. तुम्ही त्याचा ऑलरेडी तुम्ही त्याच्या अभ्यास काय बोला.
क्रोधात भवति समूहात, समूहात स्मृतिभंशात, स्मृतिभंशात बुद्धिनाशात, बुद्धिनाशात प्रणश्यति ध्यायातो विषयान् पुंस. राईट, अशा प्रकारे. म्हणून प्रभुपाद लिहितात, म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगात गुरफाडून राहण्यासाठी प्रेरित करतो. क्रोध तमगुणाचे प्रकटीकरण आहे. प्रकृती हे प्रकृतीचे गुण स्वतःला क्रोध आणि उत्सम उपविकाराच्या रूपात प्रकट करतात. मग आता दिस इज द प्रॉब्लेम, राईट. हा आपला प्रॉब्लेम आहे. मग आता ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं, राईट. दिस इज द प्रॉब्लेम. की बाबा, म्हणून बघा शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, ब्रह्मचारी क्लास सारखा आहे पण सांगतो तुम्हाला. शास्त्रामध्ये म्हटलं जातं की 1 2 3 फॉर्म्युला म्हणतो की फर्स्ट ग्लान्स इज ओके. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट बघायची नसेल म्हणून बघून घेतो. फर्स्ट ग्लान्स इज काइंड ऑफ इनोसन्स, राईट. सेकंड ग्लान्स जर आपण त्याच्यावर दिलं, दॅट इज कॉल्ड एज इंद्रिय तृप्ती किंवा सेन्स ग्रॅटिफिकेशन झालं बाबा आपल्याकडनं. आणि थर्ड जर तुम्ही पुन्हा एकदा बघितलं, त्याचा अर्थ आहे की फॉल डाऊन झाला आपला, आपण पतित झालो. ते अशा 3 स्टेजेस आहेत. म्हणून मग आता प्रॉब्लेम काय, आता अशा प्रकारे जे भौतिक जगत आहे, यु नो, या भौतिक जगाला भगवंतांनी असं बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण, आणि आजकाल टेक्नॉलॉजी अशी वाढत चाललेली आहे, त्या टेक्नॉलॉजीमध्ये ह्याला एवढं म्हणजे ग्लॅमराईज केलेलं आहे. आणि हे जे लोक आहेत ज्यांना एक्सप्लॉइट करायचं, त्यांना कळलेलं आहे की आपली विकनेस काय आहे, यु नो. विकनेस काय आहे की आपल्या सगळ्यांना सुंदर गोष्टी बघायला आवडतात, सेन्शुअल गोष्टी बघायला आवडतात, राईट. बद्ध जीवाला सेन्सेशनल किंवा जे सेन्सेसना एजिटेट करतात, मग ते लोक त्या प्रकारचा कॉन्टेंट बनवतात मार्केटमध्ये. की अभि आता तुम्ही मला सांगा, ती जे आता नवीन एक मूवी आली होती, काय त्या मूवीचं नाव होतं पशु. मूवीचं नावच तसं होतं. ऍक्च्युअली ट्रान्सलेट केलं तर तसं होईल ते नाव, यु नो, एनिमल. मराठीमध्ये जर भाषांतरलं तर त्याचं पिक्चर काय नाव होईल, पशु. आणि मग ती मूवी एवढी ब्लॉकबस्टर हिट झाली, याचा अर्थ काय आहे की समाज एवढा अधोगतीला पावलेला आहे, एवढा अधोगतीला पावलेला आहे की लोक हे असे म्हणजे एवढं हिंसा आणि एवढं, यु नो, म्हणजे थर्ड क्लास, म्हणजे रजोगुणाच्या पण खाली गेलेलं आहे. हे बघून लोक म्हणतात तुझं क्या मूवी आहे. याचा अर्थ क्या है कि तुम्हारा मेंटेलिटी कितना फालतू है अभी समझ में आया हमको. आपका दिमाग इतना वायलेंट है, इतना कचरे से भरा हुआ है कि ऐसे मूवी देख के आप बोलते हैं कि क्या मूवी, और मूवी को ब्लॉकबस्टर अवॉर्ड मिलता है. म्हणजे समाजाचं जे मापदंड आहे ते किती कचऱ्यामध्ये गेलेले ते आपल्या ह्यावरून दिसते. मग कसं लोकांना शांती भेटणार, समाधान भेटणार, संतुष्टी भेटणार, सुख भेटणार? शक्यताच नाही ना, राईट. ह्या लोकांनी त्याला असं बनवलेलं आहे कारण लोकांना त्यांना कळलेलं आहे की लोकांना हे बघायला आवडतं, लोकांना हेच प्रेझेंट करायचं. मग रामायण महाभारत कोण लावेल टीव्हीवरती? नाही लावत कोण. आता ऐकलं मी दूरदर्शनने लावले तरी सुद्धा ना. किती लोक बघत असतील? बघतात काही लोक, पण त्या अॅनिमल सारखं तर ब्लॉकबस्टर हिट होत नाही ना. मग सगळे अॅनिमलच आहेत, राईट. आणि म्हणून आता बघा इथे प्रभुपाद मग पुढे आपल्याला सोल्युशन देतात. काय सोल्युशन दिलेलं आहे प्रभुपादांनी लिहिलेलं आहे पुढे, सुंदर तात्पर्य आहे. प्रभुपाद लिहितात, म्हणून जर रजोगुणाचे तमगुणाप्रत अधपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणात उन्नती केली तर मनुष्याच्या क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. ही जी लाईन आहे, या 2 लाईनी या तुम्ही टिपून घ्या, मोठ्या अक्षरामध्ये लिहा आणि तुमच्या घरामध्ये भिंतीवरती फ्रेम बनवून ठेवा. आपण चेक करूया. वर्षा भोसले माताजी आहे तिथे, नीता पाटील माताजी, ममता डिंगर, नम्रता टेरसे. हरे हरे कृष्ण प्रभूजी आहेत तुम्ही क्लासमध्ये आहेत? हो प्रभूजी. रेशिओ आहे 4 मध्ये 1. 4 लोकांची नावं केली तर 1 जागृत झाला. ठीक आहे, ओके, गुड. ओके, अजून कोण आहे तिकडे? मंजुळाली माताजी कुठे आहेत? पूनम भास्कर, लता परदेशी, हरे कृष्ण प्रभू. ओके. नाशिक राधिका कुमारी माताजी, पार्थ प्रिया प्रभू, शर्मिला माताजी आहेत सगळे. ओके, आहेत.
सगळ्यांना कळलं आहे प्रभूजी. आता अटेंडन्स सगळ्यांना कळलं. हरे कृष्ण प्रभूजी. ओके ओके हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. ओके ओके तुम्हाला सगळ्यांना कळतंय आपलं काय चाललंय डिस्कशन? हो हो प्रभूजी कळतंय. मग आता ही जी लाईन आहे, मी म्हटलं की ह्या ज्या 2 ओळी आहेत, म्हणून जर रजोगुणाचे तमगुणाप्रत अधपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणात उन्नती केली तर मनुष्याची क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. म्हणजे बेसिकली आपली जी लाईफस्टाईल आहे ती अशी बनवायची की आपलं जीवन हे सत्वगुणामध्ये घडत जाईल. राईट? सगळं आपल्या ह्याच्यावरती लाईफस्टाईलवरती निर्भर आहे. आपली जशी लाईफस्टाईल असेल त्या प्रकारे आपण भक्तीमध्ये उन्नती करणार. लाईफस्टाईल जेवढी राजसिक तेवढं तुम्ही राजसिक होत जाणार आणि हळूहळू तामसिक बनणार. जेवढी लाईफस्टाईल सात्विक तेवढं हळूहळू आपण सत्वगुणामध्ये उन्नत होणार आणि इव्हेंच्युअली शुद्ध सत्वामध्ये उन्नत होणार. मग आता ही लाईफस्टाईल म्हणजे काय आहे? इट्स व्हेरी सिम्पल. सत्वगुणी लाईफस्टाईल काय असते सांगा मला बरं, कोण सांगेल? सत्वगुणी लाईफस्टाईल म्हणजे काय सांगा, कोणी पण सांगा. डॉक्टर कोण आहे ते? डॉक्टर 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 कोण आहे? डॉक्टर कोणी नाहीये. बरं ठीक आहे. हा, परमकरुणा माताजी बोला, तुम्ही बोलता ना, बोला. सकाळी लवकर उठणे व नेहमी भगवंतांच्या सानिध्यात राहणे किंवा सतत त्यांचं चिंतन करत राहणे. ओके, ही लाईफस्टाईल आहे. ओके, भगवंतांच्या सतत चिंतनामध्ये गोष्टींचा आपण म्हणजे विचारच करू शकत नाही. त्यामुळे आपली म्हणजे प्रगती होऊ शकते सत्वगुणात. बरं, गुड. धुळे स्वीटी वाजवा माताजी, कारण आपली भेट झाली नाही वाड्यामध्ये. बोला. हरे कृष्ण प्रभूजी. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम प्रभूजी. बोला. प्रभूजी, जे आपण म्हणजे काय पण घेतो आपण ते पहिले म्हणजे जे आपण म्हणजे आपण चॅन्टिंग वगैरे पण करतो ते आपण विचार करत नाही की आपण कोणासाठी करतोय. की आपण तसं पहिले मनामध्ये असं आणायला पाहिजे की आम्ही जे चॅन्टिंग करतोय ते आम्ही भगवंतांना ऑफर करतोय. जे पण आपण प्रसाद पण घेतो ते पहिले आपण ऑफर करूनच घ्यावं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सेंटर भगवंतांना ठेवून तरच म्हणजे हे केलं म्हणजे त्याला आपण नेहमी आपला म्हणजे आपलं जे सर्कल असतो वी आर ऑलवेज कवर्ड विथ जसं आपण म्हणतो की शिल्ड असते की भगवंतांची जी कव्हरिंग आहे आपल्याकडे. करेक्ट. आपण म्हणजे स्वतःला आपण असं समजू शकतो की आपण त्या सत्वगुणामध्ये हे आहे. करेक्ट, परफेक्ट. तर सकाळी एक परमकरुणा माताजीने सांगितलं सकाळी लवकर उठणे. पण समजा रात्री 12ला झोपला असेल तर सकाळी 4ला उठून चालेल का काम? हरे कृष्ण. थांबा थांबा, पूर्ण होऊ द्या. पहिले आमचा डायलॉग पूर्ण होऊ द्या, कन्व्हर्सेशन. समजा उदाहरणार्थ आपण 10 दिवस लवकर उठतो आणि 10 दिवस आहेत आपल्याकडे, त्याच्यातला एक दिवस जर नाही झोपलं त्याचं एवढं हे नाही होणार ना. ओके, सो तुमच्या म्हणण्याप्रमाणे बेसिकली इट्स आर्मी लाईफ. सोल्जर, सैनिक आहे. राईट? ओके. पण मी असा विचार करतोय की आपल्याला 100 वर्ष जगायची आहेत. राईट? 100 वर्षामध्ये आपल्याला थोडस रेग्युलेशन आणलं पाहिजे. राईट? तुमचं उत्तर बरोबर आहे, एक्झॅक्टली. फक्त त्याला मी एवढंच ऍड करेन, सकाळी जर तुम्हाला लवकर उठायचं असेल रात्री लवकर झोपा. कारण नाहीतर मग सकाळी लवकर उठला 4ला तर तेव्हा काय होईल? मग तिथे लोक कधी कधी काय म्हणतात की अरे मैं तो टाइम पे उठा लेकिन सत्वगुण नहीं मिल रहा है, रजोगुण मिल रहा है, तमोगुण मिल रहा है. अरे कैसे मिलेगा तुमको? पहले से तुमने रेग्युलेट नहीं किया ना. आणि माताजी जसं म्हणतात ते दॅट इज म्हणजे एक्स्टसी, भक्ती करना है, कैसे भी करना है हमको. येस, बोला परमकरुणा माताजी. हरे कृष्ण. पण आपण पालन करू शकलो तर आपण सत्वगुणामध्ये येऊ शकतो. येस, करेक्ट. ओके, म्हणजे मी इव्हेंच्युअली झोपेला पण आपण मिनिमाइज करू शकतो. पण फार कमी हे अशा आत्मा असतील. ऑर्डिनरी जे मास आहे त्याला तर 8 तासाची झोप लागेल, म्हणून टायमावर झोपणे, टायमावर उठणे. येस, एक झालं. आणि दुसरं माताजी सांगितलं की जे आपण काही पण ऍक्टिव्हिटी करू ते आपण पहिले बघितलं पाहिजे की आपण भगवंता करता. कधी कधी लोकांची 16 माळा पूर्ण होतात. 16 माळा चॅन्टिंग झालं, लोक म्हणतात चॅन्टिंग पूरा हो गया, किसके लिए किया था मैंने, पता ही नहीं चला मुझे 16 माला किसके लिए किया था.
दॅट्स वाय शिष्टाष्टकम, 10 ऑफेन्सेस, त्याच्या अगोदर थोडंसं तुलसी पूजन, थोडंसं मंगल आरती, जर जास्त तुम्हाला संभव नसेल तर एक 5 मिनिटं, हे सगळं एक प्रिपरेशन असतं माइंडला सेट करण्याकरता की भाई अभी मुझे भगवान का नाम लेना है. राइट. बोला वंदना यादव माताजी, बोला. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, मला असं विचारायचं होतं की म्हणजे प्रत्येक जण भक्ती भगवंतांची आपापल्या पद्धतीने करतो, पण कसं आपण मंदिरात येतो तेव्हा पण ऐकतो की नाही सकाळची मंगल आरती होते, तुलसी आरती होते, हे सगळं कंपल्सरी आपणही ते सगळं करतो, पण तीच वेळ पाळता येत नाही. पण ते सगळं होतं दिवसभरात. म्हणजे सकाळी आपण जी सुरुवात करतो आपल्या म्हणजे जसं माझं आहे, जी रुटीन सुरुवात होते सकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होते, पण त्याच्यानंतर भगवंतांची सेवा जशी आपण करतो ती चुकीचीच आहे असं म्हणजे वाटणं हे बरोबर आहे का? कारण माझ्यापेक्षा खूप सिनियर भक्त आहेत, त्यांची भक्ती वेगळी आहे, त्यांची करण्याची पद्धत खूप स्ट्रॉंग आहे. मी माझ्या कामातून वेळ काढून जशी माझी करता येईल तशी भक्ती करते भगवंतांची, तर ती चुकीची आहे असं होऊ शकतं का ह्याच्यामुळे? कशाला चुकीचं होऊ शकतं? एक असतं आपल्याला काय पॉसिबल आहे, आणि एक असतं की मी माझ्या एक असतं आपल्याला काय पॉसिबल आहे. राईट. आता तुम्ही काय करता, तुम्हाला जे पॉसिबल आहे ते, आणि तुम्ही सिन्सिअर त्याच्यामध्ये, दॅट्स ओके ना, यू डन युअर पार्ट. आणि काही लोकांना कसं असतं की दे हॅव, त्यांची लाईफ अशी सेट झालेली की त्यांना पूर्ण वेळ आहे, 3ला पण उठू शकतात. राईट. पण प्रत्येकाला संभव नाहीये ना ते. मग आता याच्यामध्ये मी सांगेन 2 गोष्टी आहेत. राईट. जसं कन्क्लूड करण्याकरता एक आहे की आपल्याला इन जनरल पॅटर्न फॉलो केला पाहिजे, तो म्हणजे टाइमवरती उठणे, टाइमवरती झोपणे, टाइमवरती सगळ्या गोष्टी करणे. हे तर आपल्याला मोड ऑफ गुडनेस मध्ये प्रमोट करतं, हळूहळू सत्वगुणामध्ये प्रमोट करतं. दिस इज इन जनरल इन्स्ट्रक्शन, प्रत्येकाकरता ऍप्लिकेबल आहे ते. पण आता समजा जसं तुम्ही म्हणताय की कधी कधी काही लोकांना घरामध्ये काम हे ते सगळं नाही जमत, मग दॅट टाइम त्याला दुसरा एक ऍप्लिकेशन आहे, ते म्हणजे आपण सिन्सिअर असलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये की माझी इच्छा आहे मला वेळेवर चॅन्टिंग पूर्ण करायची, माझी इच्छा आहे मला वेळेवर करायची, पण समाव लाईफ अशी अरेंज आहे सध्या की मला ते जमत नाहीये, पण माझी इच्छा आहे. मग इव्हेंच्युअली भगवंत तुम्हाला एक दिवशी त्या स्टेजवर आणतील जिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला भेटतील. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता करताय थोडा अनटाइमली तर तुम्हाला त्याचा फळ भेटत नाही. सी अल्टिमेटली इट्स अ मॅटर ऑफ कॉन्शियसनेस, आपल्या चेतनेचा भाग आहे तो. सकाळी तुम्ही 4ला करा किंवा रात्री 11 वाजता करा. राईट. पण आयडियली रात्री 11 वाजता करणं सोपं नसतं, म्हणून रेकमेंड केलं जातं की सकाळी 4ला करून घ्या पहिले, किंवा 5ला करून घ्या, किंवा 7ला, ऍज अर्ली एज पॉसिबल. कारण आपल्या जर तुम्ही बघितलं दिवसाचा पूर्ण कालक्रम जसं जसं दिवस वाढत जातो तसं तसं तमोगुण आणि रजोगुणाचं जे हे आहे क्वांटिटी ती वाढत जाते. म्हणून ऍज अर्ली एज पॉसिबल. पण नसेल जमेत वी बी विदिन अवर सिन्सिअर विदिन अवर हार्ट अँड ट्राय टू फॉलो ऍज फार एज वी कॅन, अँड त्यानेच भगवंत प्रसन्न होतात. बोला परमपूर्ण माताजी. पाठी जशी कोरी असते, करेक्ट, कोऱ्या कसं लिहिलं जातं ना ते चांगलं असतं. आणि समजा ते पाठीवर दिवसभरातून भरपूर काही लिहिलं जातं, पण शेवटी जर आपण जप करत असो तर ते कुठे लिहिलेलं ते आपल्याला दिसतच नाही की नेमकी त्याची जागा कुठे. बरोबर. तर कोऱ्या उदाहरण दिलं प्रभूजींनी. परफेक्ट. म्हणून ऍज फार एज पॉसिबल आपण अर्ली स्टार्ट करायचं. पण नसेल पॉसिबल होत असेल दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. शेवटी आपली सिन्सिअरिटी जज केली जाते, नॉट अवर भक्तीमध्ये आपली कॉम्पिटन्स किंवा आपली कॅपॅसिटी टेस्ट केली जात नाही, आपली सिन्सिअरिटी टेस्ट केली जाते. याचा अर्थ असा होत नाही की आपण मग आपली कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करू नये, कॅपॅसिटी पण वाढवायचा प्रयत्न करा. सिन्सिअरिटी तर मॅन्डेटरी आहेच कुठल्याही पार्टला असो. राईट. बोला निवेदा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येतोय मला आवाज, बोला ना. आता जसं आपलं ते वर्ण सांगितलं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर जसं आपला जन्म असतो म्हणजे शूद्रामध्ये जर आपला जन्म झालेला आहे तर तसं आपला स्वभाव पण असतं, विचार पण असतात. जरी भक्तीमध्ये भगवंताच्या कृपेने भक्तांच्या कृपेने आपण भक्तीमध्ये आहोत, पण आपले आचार विचार आणि ते स्वभाव ते सगळे ते शूद्रांसारखेच असतात. म्हणजे ते असे अडथळा नसतो का तो त्याच्यामध्ये भक्तीमध्ये आपल्या? कारण की ते आपले ते विचार, कारण की आपले ते जन्मापासूनच ते आपल्या म्हणजे ज्या वर्णामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या वर्णानुसार आपला स्वभाव विचार तसेच असतात. ते भगवंताच्या कृपेने आपण भक्तीमध्ये आलोय, भक्तांच्या संघामध्ये राहतोय, पण ते आपले बोलतो ना स्वभाव वर्णानुसार जसं शूद्रामध्ये आपला जन्म झाला तर तसं म्हणजे तो अडथळा नसतो काही एक प्रकार.
अडथळा आहे एक तऱ्हेने, आणि कलियुगामध्ये सगळे शूद्र आहेत. असं नाही की कलियुगामध्ये फक्त एक पर्टिक्युलर व्यक्ती शूद्र आहे आणि बाकी सगळे, असं नाहीये. कलियुगामध्ये सगळेच कलौ संभ शूद्र व्हा, सगळे कलियुगामध्ये कोण आहे, शूद्रच आहेत. अडथळा आहे तो. म्हणूनच आपल्या ज्या पूर्वजन्माचे संस्कार आहेत त्याला साफ करण्याकरताच ही प्रक्रिया आहे ना. आपण जे महामंत्र जप करतो किंवा भक्ती करतो त्याने आपले संस्कार हे साफ होतात. पूर्वजन्माचे अनेक बेसिकली वासनेचे जे संस्कार आहेत, राईट. बाकी प्रकृती आणि वासना दोघांमध्ये तुम्ही फरक नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. प्रकृती म्हणजे जर आपली मेंटॅलिटी आहे की आपल्याला समजा एखाद्याला एखादा आहे मॅनेजमेंट करणार, त्याला मॅनेजमेंट आवडतं, त्याला झाडू पोछा आवडत नाही. पण काही लोकांना झाडू पोछा करायला इतकी सेवा चांगली वाटते की अरे हे भगवान की सेवा आहे, राईट, असं समजून करतात ते लोक. त्यांना आपण बळेच रिव्हर्स करू नये. ते आपल्या सायकोफिजिकल नेचर प्रमाणे सेवा करतात, राईट. दॅट इज प्रकृती. पण वासना जी आहे ती आपली अनेक जन्मांच्या कचऱ्यामुळे जी निर्माण झालेली आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, हे आपले अनर्थ आहेत. त्याला आपण नक्कीच दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे, राईट. सो लाईक दॅट. तर अशा प्रकारे इथे भगवंत सांगतात, प्रभुपाद म्हणतात की आपण जर आपल्या जीवनाला रेग्युलेट केलं तर आपण रजोगुणातून मुक्त होऊ शकतो. त्यातनं मुक्त होण्याकरता हाच एक मार्ग आहे, याच्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये. म्हणून इट्स ऑल आपली लाईफस्टाईल. म्हणून बघा इस्कॉन मध्ये लाईफस्टाईल दिलेली आहे. मला वाटतं ही अशी एकच संस्था आहे ज्याच्यामध्ये एवढे एम्फासिस केलं जातं मॉर्निंग प्रोग्रामवरती, राईट. 4 नियम पालन केल्याने आपण मनुष्य बनतो, सत्वगुणामध्ये येतो, आणि चॅन्टिंग त्याला सपोर्ट करते. आणि चॅन्टिंग केल्यानंतर आपण इव्हन हायर लेवलला ट्रान्सेंड करतो, राईट. सो दिस इज लाईक दॅट. कारण हे जर आपण जोपर्यंत प्युरिफाय करत नाही तोपर्यंत आपल्याकरता हा फार मोठा ऑब्स्टॅकल आहे भक्तीमध्ये. हे जे अनर्थ आहेत हे काय आहेत, म्हणजे आता ह्या अनर्थांची तुलना अशी केली जाते की इट्स लाईक जसं तुम्हाला हे उदाहरण बघितलं असेल तुम्ही बऱ्याचदा की पॅरासाइट. तुम्ही माहिती आहे पॅरासाइट आपल्या शरीरामध्ये कधी जर पॅरासाइटिकल अटॅक झाला, पॅरासाइट काय करतं, आपल्याला आत्मांना खातं. आपल्याला कळत नाही की अंदर कौन सा बीमारी हुआ है यार, मैं खाता हूँ कुछ भी लेकिन पछता ही नहीं हो. आमचे आहेत काही कर्मचारी ते म्हणतात कुछ खाता हूँ लेकिन लगता ही नहीं बॉडी में, पूरा ऐसे निकल जाते बॉडी मेरा पतला, वैसे ही है मेरा बॉडी इतने सालों से. वाय? बिकॉज आतमध्ये काहीतरी आहे, जनता आहेत किंवा पॅरासाइट जे काय ते खाल्लं त्याला पचून देत नाही किंवा त्याला न्यूट्रलाइज करून टाकतात. त्याच प्रकारे जे वासना आहेत या आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, मनामध्ये जे दडलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित फोकस करून देत नाही भक्तीमध्ये. आपण चॅन्टिंग करतो तरी पण असं वाटतं चॅन्टिंग नाही हुआ ठीक से मेरा, वापस वो अनेक विचारों पे मन चला जाता है. सो जेव्हा हे जे पॅरासाइट असतात बॅकग्राऊंड मध्ये ते कसे काम करतात ऍज अ पॅरासाइट, हे जे काम आहे, आणि जेव्हा एकदम समोर येतात फोरग्राऊंड मध्ये तेव्हा कसे काम करतात ऍज लाईक अ पॉइझन, विषासारखे. म्हणून तुम्हाला इतिहासामध्ये दिसत असतील की एवढे उदाहरण आहेत. विश्वामित्र मुनी किंवा शौबरी मुनी, हे सगळे महान तपस्वी, यांच्या बॅकग्राऊंड मध्ये ते पॅरासाइट म्हणून होतं लस्ट, आणि इव्हेंच्युअली जेव्हा समोर आलं तेव्हा अटॅक, फिनिश. म्हणून जेव्हा तुलना केली जाते विष आणि विषय या दोघांमध्ये खतरनाक काय आहे, विष खतरनाक आहे, विषय खतरनाक आहे सांगा. कारण विष आपल्याला एकदा मारू शकेल, पण विषय पुन्हा मारतं आपल्याला, पुन्हा मारतं. कितीतरी वेळा आपण मेलो असणार ना विषयाने, कितीतरी वेळा मेलो, पुन्हा जागृत झालो. कारण जागृत होण्याकरता महामंत्र एक बाटलीमध्ये भरून ठेवला तुम्ही, बाटलीमध्ये झोळी माळेमध्ये आहे ते तुम्ही शिंपडता, उठ रे उठ, हा उठलो, पुन्हा जिवंत झालो, पुन्हा काहीतरी झालं आणि मेलो, परत शिंपडलं, पुन्हा जागृत झालं. असं कितीतरी वेळा आपण मेलोय आणि कितीतरी वेळा उठलोय, राईट. आपण जोपर्यंत आपली लाईफ रेग्युलेट करत नाही तोपर्यंत आपण असंच मरणार पुन्हा. आणि सौभाग्याने आपल्याला भक्तांचा संघ आहे म्हणून ते शिंपडतात पुन्हा भक्त. बेसिकली आपण चॅन्टिंग करतो ती आपली चॅन्टिंग नाहीये. आपण जी चॅन्टिंग करतो ती भक्तांच्या स्ट्रेंथमुळे करतो. अरे नहीं चैंटिंग करना चाहिए, वो चैंटिंग कर रहा है, वो भी चैंटिंग कर रहा है, वो भी चैंटिंग कर रहा है, सब चैंटिंग कर रहे हैं. थोड़ा सी पानी छिड़क लो, उठ गया वापस, 1 हफ्ता अच्छा लग रहा है, फिर वापस लाइफस्टाइल बिगाड़ दिया, कुछ ना कुछ कर दिया, ज्यादा टीवी देख लिया, ज्यादा बाहर का खाना खा लिया, ज्यादा एंटरटेनमेंट कर लिया, वापस रजोगुण आता है. रजोगुण वापस क्या करता है, धड़ा परत मग एक झोळी माळ्यामध्ये, अरे वो कमंडल में पाणी किधर है, वापस छिड़को, जिंदा करो. तर लाईक दॅट आपलं हे असं जीवन चाललेलं आहे. आणि यामुळे मी ते प्रॉपर लिहितात की जोपर्यंत आपण ह्याला रेग्युलेट करत नाही तोपर्यंत आपल्याला
मुक्तीचा संधी नाही. आणि म्हणून थर्ड पॅराग्राफ मध्ये प्रॉपर लिहितात, पुरुषोत्तम श्री भगवान हे आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपामध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत. जीवांना आंशिक स्वातंत्र्यही आहे, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे, आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणे म्हणजे काय, आपले लाईफस्टाईल खराब करणे अननेसेसरीली. माहिती आहे आपल्याला की सकाळी उठून जप करणे जरुरी आहे, सकाळी जप केल्याने चांगला जप होतो, तरी सुद्धा जाणून बुजून रात्री 12 पर्यंत पार्टी करणार. इव्हन डिवोटी सुद्धा लय लांब लांब कार्यक्रम जे करतात ते लोक कधी कधी म्हणजे 11, 11:30, 12 पर्यंत भक्तीच्या नावाखाली डिवोशनल पार्ट्या. नाही का, दुसऱ्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी धडाम, मग दिवसभर चॅन्टिंग करा. मग ते चॅन्टिंग कशी आहे आपल्यालाच माहिती आहे, राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जीव त्यांच्या सेवाभाव इंद्रियभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होते, तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात, राईट. भौतिक सृष्टीची निर्मिती भगवंतांनी बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी म्हणून केली आहे. दीर्घकाळ कामवासनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्न निष्फळ झाल्यावरती जीव आपल्या वास्तविक स्वरूपस्थितीबद्दल जिज्ञासू होतात. पण कशाला आपण याच्यामध्ये जायचं, प्रभुपाद पुढे सांगतील तुम्हाला की दीर्घकाळ इंद्रिय तृप्ती करून स्वतःला कष्ट देऊन मग कशाला शहाणं व्हायचं, पहिले शहाणं व्हानं, राईट, लाईक दॅट. आणि ऑफकोर्स लास्टच्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की काम जे आहे त्याची उत्पत्ती कुठं आहे, ती पण भगवंतामध्येच आहे. काम काय असं नवीन नाहीये. काम म्हणजे बेसिकली काय, आपली प्रवृत्ती भगवंतांना प्रेम करण्याची. मग तुम्ही जर भगवंतावरती प्रेम नाही केलं तर तुम्ही कोणावरती प्रेम करणार, एका स्त्रीवरती प्रेम करणार, एका पुरुषावरती प्रेम करणार. त्याच्यामध्ये वाईट काही नाहीये, सगळं चांगलं आहे. पण तुम्हाला त्याची क्वालिटी माहिती काय आहे ती. आज आपण या जगामधील एखाद्या स्त्री किंवा एखाद्या पुरुषावरती प्रेम केलं तर ते प्रेम कितपर्यंत टिकणार आहे, राईट. मग आपल्याला ते कळलं पाहिजे, स्त्रीला पण पुरुषाला पण, की आपण दोघांनी मिळून त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे, तेव्हा आपल्या प्रेमाची परिपूर्णता आहे. आपण एकमेकांवरती प्रेम करून चांगली गोष्ट आहे, पण आपल्या प्रेमाची पूर्णता झाली नाही जोपर्यंत आपण देवावरती प्रेम करत नाही. आणि मग लोकांचे कधी कधी प्रेम एवढे फ्रस्ट्रेट होतात की मग त्यांना कोण भेटत नाही तर कुत्रे मांजरावर प्रेम करतात. बघितलं, घरामध्ये काही लोकांना प्रेम करायला कोणी नसेल तर लोक घरामध्ये कुत्रा पाळतात, मांजरं पाळतात आणि त्याच्यावरती प्रेम करतात, कारण प्रेम करण्याची वृत्ती आपली जाणार नाही कुठेही, राईट. आणि मग काही लोकांना जर ते पण नाही भेटत, म्हणजे त्याचे परव्हर्टेड रिफ्लेक्शन एवढे आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल हे ते हजारो, म्हणजे कचरा होण्याकरता जगामध्ये आज एवढा कचरा आहे इंटरनेटवरती, जर आपण सावधान नसेल तर 1 मिनिटामध्ये कचरा, राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे लास्टच्या या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लास्टच्या 2-3 लाईन मध्ये लिहितात, भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या स्वर्णलंकेचा भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्याने तो भगवंताचा भक्त बनला. येस, प्रभुपाद म्हणतात की कधी कधी आपण कामाला, क्रोधाला भगवंताच्या सेवेत लावू शकतो, राईट. या ठिकाणी श्रीमद भागवतेतही भगवान आपल्या संतुष्टी करता अर्जुनाला शत्रूवर क्रोध राहण्यासाठी प्रेरित करत आहेत. आणि म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणला जातो तेव्हा ते आपला शत्रू नसून मित्र बनतात, लाईक दॅट. मग आता इथपर्यंत सांगितलं भगवंतानी की अर्जुन म्हटला की ये काम क्या है, ये मेरा शत्रु है, श्लोक नंबर 36 मध्ये. 37 मध्ये भगवंत म्हटले, अर्जुन ये जो शत्रु है तुम्हारा ये कौन है, रजोगुण से उत्पन्न होने वाला काम है. और ये काम क्या है, महाशनो महापापमा. महाशनो महापापमा म्हणजे काय आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी डेंजरस, सर्वात खतरनाक एनिमी आहे, खतरनाक शत्रू आहे, राईट. जो याच्यामध्ये आपल्याला काय करतो, जाळून टाकतो, नष्ट करून टाकतो, लाईक दॅट. मग आता यानंतर अजून आपल्याकडे आता 5 मिनिटं आहेत, आपण हे थांबू शकतो आणि मग नंतर पुढच्या क्लासला लास्टचे 3-4 उरलेले श्लोक पूर्ण करून या चॅप्टरला पूर्ण करू शकतो. ओके, 37 पासून मग आपण 38 पासून इथपर्यंत आपल्याला कळलं की शत्रू कोण आहे आणि शत्रूला कसं आपण शत्रूचं वर्णन भगवंतांनी केलं, ते वर्णन आपल्याला कळलं. महाशनो महापापमा विद्ये ये नाही वैरिणो, लाईक दॅट. मग आपण बघू नंतर 38, 39 आणि 43 की मग आता ह्या शत्रूवरती कसा मात करायचा. आपण एक तर प्रभुपाद एवढे एक्सपर्ट आहेत की त्यांनी आपल्या तात्पर्यामध्ये ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. प्रभुपाद एवढे ऍडव्हान्स आहेत, प्रभुपाद एवढे म्हणजे सतर्क आहेत की यार त्यांना भीती आहे की यार पुढचं तात्पर्य वाचेल की नाही वाचेल. म्हणून या तात्पर्यामध्येच त्यांनी उत्तर देऊन टाकलं की बाबा तुम्हाला जर कामापासून वाचायचं असेल तर
लाईफस्टाईल रेग्युलेट करा, भक्तांच्या संघामध्ये राहावा, जप करा हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. राइट. मग आपण नंतर बघू पुढे की भगवंत कसं त्याला फायनली कंक्लूड करतात, सांगतात की कैसे इससे बचोगे, इसके बचने के क्या और क्या क्या तरीके. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? बोला. प्रश्न नसेल तर मग आपली आता धुणी भांडी करायला रेडी. हरे कृष्ण. बोला निवेदा माताजी. एक मिनिट हा. स्वीटी वाजवा माताजी, एक मिनिट थांबा. निवेदा माताजी काहीतरी म्हणते. बोला. हरे कृष्ण. हा बोला निवेदा माताजी बोला. प्रभूजी मला एक प्रश्न होता. ते मी थोड्या दिवसापूर्वी असं उदाहरण समोर आलं माझ्या की माझ्या ताईच्या रिलेशन मध्ये म्हणजे सासू एक्सपायर झाली, तर त्यांच्यामध्ये अशी विधी असते ना, ते दहाव्याचं कार्य वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी त्यांचा त्या ताईच्या सासूबाईंचा आत्मा बोलवला, त्यांच्या मुलीच्या शरीरात आला आणि मग ते त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचं नाव घेतलं, मुलांचं वगैरे, आणि मग त्यांना सांगितलं याला जप त्याला जप, याची काळजी घे. पण त्यांनी म्हणजे ते असं काय ते वारं येतं अंगात येतं काय असतं ना, ते असा प्रकार होता तो. मी पहिल्यांदाच बघितला ते मी. तर म्हणजे ते तसं होतं. आणि मग पण त्यांनी जेवढे कर्म केलेलं त्यांचं काहीच आठवलं नाही त्यांना, फक्त नाव घेऊन सांगत होते, ज्यांच्या अंगात आलेलं ते नाव घेऊन सांगत होते की याला जप त्याला जप, त्याची काळजी घे याची काळजी घे, नाव घेऊन फक्त प्रत्येकाचं एवढं सांगितलं फक्त बस. ते आणि माझ्या कमळ पण एक फ्रेंड आहे, तिचं पण आता असं कळलं की तिच्या अंगात पण वारं येतं, मग ते काय काय सगळे प्रकार वगैरे होतात तिच्या बाबतीत पण असं घडतंय सगळं. ते वारे बिरे काय असतं ते माताजी वगैरे असं, ते मला हे सगळं जरा माझ्या डोक्याच्या बुद्धीच्या पलीकडे गेलं, काही मला समजलं नाही की काय पद्धत आहे काय आहे ते, म्हणजे कसं काय आहे ते मला कळलं नाही, ते जरा सांगा प्लीज. आता तुम्ही जर त्यांना आपल्या मंदिरात आणलं आणि त्याने बघितलं की भक्त डान्स करतोय असा कीर्तनामध्ये, त्याला म्हणायचं देखो उसके बॉडी में आ गया. उसके बॉडी में उसके मामा काका को जो भी थे वो घुस गए उसके इसमें. आणि त्याला म्हणायचं त्याला जपा. सी बेसिकली काय आहे, जर तांत्रिक पद्धती आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. कारण की आपल्या मी भक्तीमध्ये असं ऐकलं ना की जेव्हा मृत्यूचा समय असतो ना, आपल्याला सगळे आपले जे पुण्यकर्म असतात म्हणजे वाईट कर्म असतात, जे आपले सगळे आपल्या डोळ्यासमोर येतात. आपल्या मी ऐकलं भरपूर वेळा की आपले जे चांगले क्षण असतात, भगवंताचं दर्शन केलं असेल काय असेल तर ते सगळे डोळ्यासमोर येतात आपल्या, तसे वाईट कर्म पण आपल्या डोळ्यासमोर येतात. मग तसं म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत पण तसं काहीतरी दिसायला पाहिजे होतं ना, पण तसं काही जाणवलं नाही की बाबा त्यांनी पण भरपूर कर्म केले त्यांचे, म्हणजे सांगू नाही शकत. पण तसं काय बोले, फक्त याला जप याचं नाव घेतलं त्याचं नाव घेतलं, याला जप त्याला जप, तेवढंच. तर ते मला जरा ठीक आहे ना, मग ते विचित्र वाटलं. म्हणजे असं नाही की त्यांनी केलेलं सगळं परफेक्टच आहे, आणि काही तांत्रिक पद्धती असतात, तांत्रिक पद्धतीने ते करू शकतात है ना. तर त्याचं काही हे नाहीये, म्हणजे त्याने आता आपण काय शिकायचं त्यात काय, असं म्हणजे तांत्रिक पद्धत आहे ती, तांत्रिक पद्धतीने बोलवू शकतात. आणि जस्ट त्याचं म्हणजे असं नाही की पूर्ण त्याला हे करू शकतात, पण त्याचा एक काइंड ऑफ थोडस पार्ट ते त्याला रिव्हील करू शकतात, लाईक दॅट. त्यांना म्हणा कीर्तनामध्ये आणि बघा इथे आमच्यात पण घुसतात लोक, अंगावर येतात. बोला स्वीटी वाजवा माताजी, तुम्हाला बोलायचं काहीतरी. अरे कृष्ण प्रभू. हा बोला. प्रभूजी मी असं विचारत होते की आपण टेस्ट घेतो ती ओपन क्लोज बुक टेस्ट असते, तर आपल्याकडे असं आपण ओपन बुक टेस्ट नाही घेऊ शकत का प्रभूजी? म्हणजे कसं आहे आपल्याला थोडंसं त्या हिशोबाने आपली थोडीशी स्ट्रॉंग होणार आहे आणि आपल्याला कनेक्टिव्हिटी पण समजेल कोणता श्लोक कोणत्या श्लोकाला कनेक्टेड आहे, थोडंसं रीडिंग स्ट्रॉंग होईल आपली त्या हिशोबाने. ओपन बुक आहे ना, ओपन बुक ऍक्च्युली आहेत पण मी तुम्हाला दिले नाही अजूनपर्यंत. ओपन बुक क्वेश्चन आहेत. हो तेच. तुम्हाला क्लोज बुक हेवी झालेलं आहे. येस घेऊया आपण आहेत क्लोज ओपन बुक असतात. बोला माताजी. नाही आता तुमची एक्झाम सरळ 3, 4, 5, 6 या 4 अध्यायावरती होईल, जेव्हा 4 अध्याय पूर्ण होतील तेव्हा. ओके बोला परमपूर्ण माताजी. बोला परमपूर्ण माताजी, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, बोला. निवेदिता माताजीने सांगितलं की ते जे काय वारं वगैरे ते आपल्या अष्टसिद्धींचाच एक प्रकार असतो ना, जसं अनिमा लघिमा महिमा त्यातलाच एक प्रकार आहे ना तो. येस काइंड ऑफ तांत्रिक थोडी त्याच्यापेक्षा जास्त तांत्रिक असते. तांत्रिक म्हणजे काइंड ऑफ थोडस
त्याला काय म्हणतात तुम्ही आता, जादू मंत्र त्या प्रकारचं, त्याचं काही जास्त हे नाही, म्हणजे स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स काय त्याचं जास्त नाहीये. येस, ओके, बोला निवेदा माताजी. आध्यात्मिक स्तर नाहीये ते, म्हणजे एक प्रकारची विद्या आहे, ते विद्येच्या माध्यमातून ते असं काहीतरी करून दाखवतात, म्हणजे असं लोकांना असं आकर्षित करण्याचाच एक प्रकार आहे तो. करेक्ट. ओके, हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी पुन्हा या चॅप्टरला आपण पूर्ण करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवत गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम.